क्वालिटी सीड म्हणजे नेमकं काय असतं? त्यांचे स्टँडर्ड्स ठरलेले आहेत. ते स्टँडर्ड सीडसाठी मेंटेन आहेत. जेनेटिकल प्युरिटी आपण जसं म्हणू त्यामध्ये फिजिकल प्युरिटी आहे, पुन्हा जर्मिनेशन पर्सेंटेज काउंट केलं जातं, पुन्हा सीड हेल्थचा विषय आहे त्यामध्ये तो पाहिला जातो. मुख्य करून ही 4 पॅरामीटर्स आहेत. महत्त्वाचा जो पॅरामीटर आहे तो आहे जेनेटिक प्युरिटी. ती अनुवंशिकताच त्या पिकाला वेगवेगळ्या वातावरणामध्ये तग धरून ठेवायला आणि जास्तीत जास्त उत्पन्न देण्यासाठी मदत करत असते. क्वालिटी सीड घ्यायचं आहे तर घेताना त्याने काय बघायला पाहिजे? जेव्हा आपण पॅकेट घेतो त्याच्या मागच्या बाजूला जे असतं ट्रुथफुल लेवल असतं. त्या ट्रुथफुल लेवलवरची जे काही कंटेंट आहेत वाचणं गरजेचं आहे. त्यामध्ये त्या जे वाण घेतोय त्या वाणाचं नाव काय आहे, जेनेटिक प्युरिटी आहे ती पण त्यामध्ये मेन्शन केली असते, फिजिकल प्युरिटी पण दिलेली असते. मग ते ट्रुथफुल लेवलच्या ह्याच्यावर लिहिलेलं असतं ते वाचायला पाहिजे. ते वाचायला. हायब्रिड सीड काय आणि देसी सीड काय आहे? व्हरायटी आणि दुसरं म्हणतो आपण F1 हायब्रिड. एखादं छान झाड दिसलं आणि त्या झाडापासून आपण जर सीड घेतलं आणि ते जर पुढे तसंच लावलं त्या सीडला आपण म्हणू शकतो की ती व्हरायटी आहे की ज्यामध्ये कुठेही संकरण नाही, कुठेही त्यामध्ये क्रॉसिंग नाही. जे 2 पॅरेंट्स आहेत त्या 2 पॅरेंट्सचा संयोग जेव्हा होईल त्यावेळेस मिळणारे जे काही आपल्याला फलित आहे ते F1 हायब्रिड आहे आणि त्या हायब्रिड पासून आपल्याला जे पाहिजे ते ट्रेट आहेत म्हणजे डिसीज रेजिस्टन्स असेल, क्वालिटी असेल आणि यील्ड हिस्ट्री असेल. माहित आहे की काय क्रॉस केल्यानंतर काय तयार झालं. काय तयार त्याला आपण म्हणतो F1 हायब्रिड. मागच्या 8-10 वर्षापूर्वीच त्याच्यावरती ते काम चालू झालं असतं. त्यानुसार मग ते आपल्याला जे आता ढोबळमानाने एक अनुमान लागलेलं असते की 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर ह्या गोष्टींची गरज पडणार आहे. एवढं टेम्परेचर वाढेल, एवढा पाऊस वाढू शकतो किंवा थंडी जास्त वाढू शकतो. त्या अनुषंगाने ते वाण हायब्रिड ते वाण तयार करतात. जशी ग्राहकाची गरज आहे त्यानुसार ते हायब्रिड बनत असते. चांगल्या बियाण्याची निवड करावी ही सगळ्यात महत्त्वाचं आणि गरजेची गोष्ट आहे. बियाणे निवडताना चांगली कंपनी पहा, कंपनीचा इतिहास पहा, त्या बियाण्याची टेस्टिंग तुमच्या एरियात झालेली आहे का ते पहा आणि खात्रीशीर ठिकाणावरूनच ते बियाणं विकत घ्या. शेतकरी हा राजा आहे, निवड पण राजासारखीच करा. नमस्कार मित्रांनो, आजचा एपिसोड फार अतरंगी आहे कारण याच्या आधी तुम्ही बियाणाबद्दल एवढी माहिती कुठंच ऐकली नसेल, खास करून इंटरनेटवरती कुठंही. तर आज आपण फक्त सीड्स बियाणाबद्दल बोलणार आहे. हायब्रिड बियाणं काय असतं, ते कसं बनतं, F1 बियाणं किंवा देसी जे असतं वाण आपण पारंपरिक जे बियाणं असतं ते का कमी होत चाललेलं आहे आणि हायब्रिड बियाणाचा काय फायदा आहे, इतिहास पूर्ण बियाणाचा खूप सारी अशी आपण माहिती जाणून घेणार आहे. आणि आज आपल्यासोबत खास गेस्ट आहेत. त्यांचं नाव आहे किशोर गायकवाड, डॉक्टर किशोर गायकवाड. हा मित्रांनो, त्यांची PhD झालेली आहे खास करून टोमॅटोवरती. ते तुम्हाला पुढे ऐकायला भेटेलच त्यांचा प्रवास कसा राहिला. आज ते एका मोठ्या कंपनीमध्ये मार्केटिंग हेड म्हणून ते काम करत आहेत. त्यांचा खूप मोठा प्रवास आहे. तुम्हाला बियाणाबद्दल जे काय ऐकायला मिळणार आहे कमीत कमी ते 10-15 वर्ष कमीत म्हणतोय त्याच्यापेक्षा जास्तच तुम्हाला ऐकायला भेटणार आहे. कारण बियाणं हे शेतीमध्ये खूप महत्वाचं आहे. कारण बियाणं चांगलं असेल तर आपण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो. जर बियाणं चांगलं नसेल तर आपण उत्पन्न चांगलं घेऊ शकत नाही आणि आपला लॉस होतो. कुठं ना कुठं आपण पैशापासून तिथं चुकतो. तर ते चुकू नये म्हणून हा एपिसोड पूर्ण बघा. तुम्ही चुकू नका, स्किप करू नका आणि धावपळ करू नका. शांतमध्ये हा एपिसोड पूर्ण पहा कारण किशोर गायकवाड सरांचा खूप मोठा अनुभव आहे. आज मी त्यांना दुसऱ्यांदा भेटत आहे. पहिल्यांदा मी भेटलो होतो मुंबईला. सकाटा सीड्सचा ब्रोकोली कॉन्फरन्सचा इव्हेंट होता. तेव्हाच मी ठरवलं होतं की सरांच्या सोबत आपल्याला चर्चा करायची आहे. तर चला सुरू करूया. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार सर. नमस्कार. मी पूर्ण भारतभर फिरत असतो आणि फिरत असताना वेगवेगळ्या शेतकऱ्यांना भेटतो. तर शेतकरी मला कायम म्हणतात की क्वालिटी सीड कुठं भेटेल, क्वालिटी सीड म्हणजे नेमकं काय असतं. तर तुम्ही सीडमध्ये बियाणामध्ये खूप काम केलेलं आहे, खूप वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला. तर क्वालिटी सीड म्हणजे नेमकं काय असतं ते सांगा ना. महत्त्वाचा आणि फार कळीचा प्रश्न आहे शेतकरी बांधवांसाठी. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की सीड हा सगळ्यात क्रिटिकल, सगळ्यात गरजेची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जेव्हा आपण शेती करतो किंवा शेतीबद्दल बोलतो. जसं आपल्या संत श्रेष्ठांनी सांगूनच गेलेलं आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. याचा अर्थच हा आहे की क्वालिटी सीड असेल तर निश्चितच त्यापासून येणारे झाड असेल, त्यापासून मिळणारं फळ असेल. फळ म्हणजे नुसतं त्यापासून मिळणारं प्रोड्यूस नसून त्यापासून येणारं जे काही पैसा असेल आणि त्या पैशापासून येणारं जे काही सुख आणि संपन्न आयुष्य असेल, हे सगळ्या गोष्टी त्यामध्ये दडलेल्या आहेत. तर हे गोष्टीकडे पाहत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की सीड क्वालिटी. आपण क्वालिटी म्हणल्यानंतर परिभाषा फार वेगवेगळ्या असू शकतात, व्यक्ती सापेक्ष त्या होऊ शकतात, पण त्या न राहता त्या कुठेतरी एका लेवलनं, एका स्टँडर्डनं मोजल्या जाव्या, मापल्या जाव्या, तरच त्याला काहीतरी एक मोजमाप ठेवता येईल. या अनुषंगाने इंटरनॅशनली इस्टा ऑर्गनायझेशन आहे की ज्यांच्या थ्रू त्यांचे स्टँडर्ड्स ठरलेले आहेत. त्यामुळे सर्व दुनियेमध्ये त्या स्टँडर्डचा फॉलोअप घेऊन ते स्टँडर्ड सीडसाठी मेंटेन आहेत.
वेगवेगळ्या पिकानुसार भाजीपाल्यांचा जर आपण प्रामुख्याने जर विचार केला तर त्यांचे वेगवेगळे स्टँडर्ड्स आहेत. जेनेटिकल प्युरिटी आपण जसं म्हणू त्यामध्ये आहे. त्यामध्ये फिजिकल प्युरिटी आहे. पुन्हा जर्मिनेशन पर्सेंटेज काउंट केलं जातं. पुन्हा सीड हेल्थचा विषय आहे त्यामध्ये तो पाहिला जातो. आणि हे करत असताना हे जे क्वालिटीचे जे काही पॅरामीटर्स आहेत हे मुख्य करून हे 4 पॅरामीटर्स आहेत. तर या 4 पॅरामीटरचा जेव्हा आपण विचार करतो तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पॅरामीटर आहे तो आहे जेनेटिक प्युरिटी. किंबहुना मी असं म्हणेल यामध्ये की जेव्हा एखादं सीड बनतं त्यामध्ये त्याचं जे काही आनुवंशिकता आहे ही आनुवंशिकताच वर्षानुवर्षे ती तशीच जतन होऊन तशीच पुढे आपण लागवड करून एखाद्या बियाण्यापासून उत्पन्न घेतो ते तसंच चालू असतं. आणि ती जे काही आनुवंशिकता आहे ती आनुवंशिकताच त्या पिकाला वेगवेगळ्या वातावरणामध्ये तग धरून ठेवायला आणि जास्तीत जास्त उत्पन्न देण्यासाठी मदत करत असते. त्यामुळे जेनेटिक किंवा आनुवंशिक तिची जी काही शुद्धता आहे ही फार महत्वाची आहे. पण एखादा जर शेतकरी असेल त्याला क्वालिटी सीड घ्यायचं आहे तर घेताना त्याने काय बघायला पाहिजे? खूप साऱ्या कंपन्या आहेत, शेकडो कंपन्या आहेत मार्केटमध्ये आता. तर त्यानं कसं कन्फर्म करायचं की हे चांगलं सीड आहे? अच्छा, नाही हा पुन्हा महत्वाचा मुद्दा आहे आणि याची जाण होणं हे फार गरजेचं आहे. यामध्ये असं सांगेल मी की जसं मी म्हणलं की आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर साधारणतः आपण सोनं घ्यायला जातो त्यावेळेस आपण त्याची शुद्धता परखतो. शुद्धता परखत असताना हॉलमार्क एक स्टँडर्ड आहे. तर त्या स्टँडर्डनुसार आपण पाहतो की त्याची किती कॅरेट आहे समजा 18 आहे, 22 आहे, 24 आहे आणि त्याच्यावर हॉलमार्कचा साईन आहे की नाही आहे. बरोबर. हे जेव्हा पाहतो आपण त्यावेळेस लक्षात येते की नाही हॉलमार्कचा साईन आहे म्हणजे आपल्याला त्याच्यात एक गॅरंटी आली. बरोबर. ओके, स्टँडर्डची गॅरंटी आली ना ते किती 24 कॅरेटचं आहे का 22 आहे. तर 40 असेल तर आपण समजतो की हॉलमार्क म्हणजे याची शुद्धता पूर्णतः आहे. त्या अनुषंगाने जेव्हा आपण सीड खरेदी करतो हे करत असताना सीडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लेबल्स असतात. ते जनरली सीड बनत असताना 3 प्रकारचं सीड तयार होत असतं. 4 प्रकारचं मुख्य प्रकार त्यामध्ये जर बोलायचं झालं तर एक असतं न्यूक्लियस सीड जे पर्टिक्युलरली त्याला आपण जेव्हा ब्रीडर सीड पहिल्यांदा बनवतो त्यापासून हे न्यूक्लियस सीड बनतं. त्यानंतर जेव्हा त्याचं कमर्शियल लेवलवरती प्रोडक्शन घ्यायचं असतं कमी प्रमाणामध्ये त्यावेळेस त्याचं फाउंडेशन सीड बनतं. आणि फाउंडेशन सीड झाल्यानंतर एक सर्टिफाईड सीड राहतं की जे सर्टिफाईड सीड कमर्शियल सीड प्रोडक्शन घेण्यासाठी वापरलं जातं. आणि हे कमर्शियल सीड घेताना जेव्हा सर्टिफाईड सीडचं असतं त्यावेळेस हे सर्टिफाईड एजन्सी थ्रू होतं. सीड सर्टिफिकेशन एजन्सी वेगवेगळ्या राज्यामध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये पण आहेत, जे आपलं ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट पाहतं त्यासाठी. आणि तेव्हा जो प्रोग्राम आपण तिथे रजिस्टर करतो त्या थ्रू त्यांचे जे काही अधिकारी असतात त्या प्रोग्राम आपण केल्यानंतर वेगवेगळ्या क्रॉपच्या स्टेजेसनुसार म्हणजे फ्लॉवरिंगच्या आधी असेल, फ्लॉवरिंग नंतर असेल आणि फळ काढणीच्या आधी असेल जेव्हा फळ लागण झालेली असते त्यावेळेस. आणि हे पर्टिक्युलरली 3 मुख्य स्टेजेस. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे सध्याच्या घडीला कमर्शियली जेव्हा आपण जेवढं काही मार्केटमध्ये सीड पाहतो जेवढ्या काही चांगल्या म्हणजे राष्ट्र कंपन्या आहेत किंवा भारतीय कंपन्या आहेत हे जेव्हा सीड बनवतात आणि हे जे कमर्शियल विकतात तर मोस्टली हे ट्रूथफुल लेबल असतं. याचा ट्रूथफुल लेबलचा अर्थ आहे की कंपन्या हे सगळे जे स्टँडर्ड्स दिलेले आहेत सीड ॲक्टनुसार 1966 नुसार ते सगळे स्टँडर्ड फॉलो करतात. किंबहुना त्यापेक्षा चांगले स्टँडर्ड ठेवूनच जर्मिनेशन असेल. जनरली जर्मिनेशन स्टँडर्ड 60 ते 70% जर्मिनेशन हे अपेक्षित आहे 1966च्या सीड ॲक्टनुसार. पण कंपनी जी आहे हा विचार करते की माझं स्टँडर्ड कसं आहे 90%, 100%च्या म्हणजे 90%च्या वर कसं जर्मिनेशन राहील जास्तीत जास्त राहील त्याचा विचार करतो. आणि त्याच अनुषंगाने त्या ट्रूथफुल लेवलवरची जी माहिती असते पर्टिक्युलरली तुमच्या म्हणजे सीडची एक म्हणजे वाणाची जात, त्या वाणाच्या जातीचं नाव, नंतर त्यामध्ये जे जर्मिनेशन म्हणजे उगवण क्षमता किती आहे, त्याचं आनुवंशिक शुद्धता किती आहे ती सगळ्यांची ठरलेली आहे. साधारणतः 98% सगळ्यांची असायलाच हवी. पण आपल्याला सर्वांना माहिती आहे की जे भाजीपाला पीक आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं पॉलिनेशन असतं. 3 प्रकारचं पॉलिनेशन होत असतं. एक असतं आपण सेल्फ पॉलिनेशन म्हणतो, एक ऑफन क्रॉस पॉलिनेशन म्हणतो आणि तिसरं क्रॉस पॉलिनेशन म्हणतो. तर त्या अनुषंगाने थोडं पर्सेंटेजमध्ये 1-2% डिग्रीचा फरक पडत असतो. पण तरी पण जे काही सीड ॲक्टनुसार ठरलेलं आहे त्यात 98% शुद्धता असणं अपेक्षित आहे. मग ते ट्रूथफुल लेबलच्या ह्याच्यावर लिहिलेलं असतं ते वाचायला पाहिजे. ते वाचायला जेव्हा आपण पॅकेट घेतो पॅकेटच्या मुख्य पृष्ठभागावरती कंपनीने त्याचं एक प्रतिकृती एक चित्र लावलेलं असतं. त्याच्यावरती त्या कंपनीच्या वाणाचं नाव लिहिलेलं असतं आणि त्याच्या मागच्या बाजूला जे असतं त्या ठिकाणी ट्रूथफुल लेबल असतं. त्या ट्रूथफुल लेबलवरची जे काही कंटेंट आहेत हे आपण जाणून घेणं फार गरजेचं आहे आणि वाचणं गरजेचं आहे. त्यामध्ये त्या
जे वाण घेतोय त्या वाणाचं नाव काय आहे, त्या वाणाचा लॉट नंबर आपण कोणता घेतोय आणि त्यामध्ये उगवण क्षमता काय आहे, अच्छा ते सगळं ते असतं. सगळं त्या ठिकाणी दिलेलं असतं. त्या ठिकाणी त्याची अनुवंशिक म्हणजे जेनेटिक प्युरिटी आहे ती पण त्यामध्ये मेन्शन केलेली असते, फिजिकल प्युरिटी पण दिलेली असते. हे सगळं घटक त्यामध्ये दिलेले असतात, ते आपण पाहणं गरजेचं आहे आणि एक स्टँडर्ड आहे. हे सगळं ते देणं हे एक कंपल्शन आहे, मॅन्डेटरी आहे. याच्यामध्ये कुठेही असं नाही की म्हणजे कोणालाही मला वाटलं म्हणून मी केलं असं होऊ शकत नाही. हे शासनानं घालून दिलेले नियम आहेत आणि नियम हे सगळ्यांना पाळावे लागतात आणि सर्वजण पाळतात. तर यात मी एक मुद्दा आता सांगत होतो की फिजिकल प्युरिटी. हे फिजिकल Okay. प्युरिटी म्हणजे नेमकी काय? आपण तर आता जेनेटिकल प्युरिटी बद्दल पाहत होतो समजा. पण फिजिकल प्युरिटी म्हणजे याच्यात होतं कसं ना की मुख्य करून सीडमध्ये काही वेळेस थोडं वीड सीड म्हणा किंवा एखाद्या जेव्हा सीड प्रोड्यूस होतं त्यावेळेस त्याचं दुसऱ्या झाडाचं एखादं सीड म्हणा किंवा त्यात एखादं mix ब्रेक होतं. सीड असेल म्हणा, हे असे काही प्रमाण असतं. त्याचं प्रमाण एक साधारणतः जास्तीत जास्त 2% पर्यंत याच्यामध्ये अपेक्षित आहे. त्यापेक्षा जास्त नसायला पाहिजे. त्यापेक्षा जास्त असेल तर ते तुमच्या त्या नियमाचं उल्लंघन होतं. ओके. मग आपण आता हे जे बोलतोय हे हायब्रिड सीड बद्दल बोलतोय, हा. ठीक आहे. मग यामध्ये हायब्रिड सीड काय आणि देशी सीड काय बियाणं काय आहे? कारण की हायब्रिड आलं कधी, देशी कसं काय कमी होत चाललंय? आपण जनरली सीडचा जेव्हा आपण विचार करतो, तर सीड म्हणल्यानंतर 2 प्रकारे आपण याबद्दल बोलू शकतो. आपण एक म्हणतो व्हरायटी आणि दुसरं म्हणतो आपण F1 हायब्रिड. तर व्हरायटी जी असते, एक व्हरायटी म्हणजे एक सिंगल बियाणं असतं, जे बियाणं वेगवेगळ्या पद्धतीनुसार त्याचं आपण निर्मिती करत असतो. तर यात आपण असं म्हणू शकतो की साधारणतः व्हरायटी आणि हायब्रिडमध्ये थोडक्यात एक डिफरन्स असा सांगू इच्छितो मी, की व्हरायटीमध्ये तुम्हाला जे काही झाड दिसतं, जे काही एखादं छान झाड दिसलं आणि त्या झाडापासून आपण जर सीड घेतलं आणि ते जर पुढे तसंच लावलं आणि ते जर त्या सीडला आपण म्हणू शकतो की ती व्हरायटी आहे. माझं नाव दिलं त्याला. हा, तुमचं नाव देऊ शकता आणि त्या नावानं संतोष टोमॅटो हे ते झालं एक सरळ वाण म्हणतो आपण त्याला, की ज्यामध्ये कुठेही संकरण नाहीये, कुठेही त्यामध्ये क्रॉसिंग नाहीये. ओके. पण हे डेव्हलप करत असताना याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत. व्हरायटी डेव्हलप करताना वेगवेगळ्या पद्धतीचा उपयोग होतो. साधारणतः जसं मी म्हणलं सरळ वाण. तर सरळ वाण म्हणजे कसं की सुधारित संशोधन पद्धत. तर त्यामध्ये काय करतो की आपण साधारणतः आपण जे काही आपल्याकडं जेनेटिक रिसोर्स आहे, जेवढे काही आपल्याकडं जेनेटिक मटेरियल आहे, त्या मटेरियलमधनं आपण आपल्याला ठरवलं की आपल्याला एक क्वालिटीचं बियाणं पाहिजे. जसं टोमॅटोचा विचार केला, मला एक टोमॅटो पाहिजे, ज्या टोमॅटोमध्ये एक फर्मनेस चांगला हवा, मला उत्पन्न मिळालं पाहिजे आणि एक साधारणतः 80 ते 90 ग्रामचं फळ मिळालं पाहिजे. तर त्या अनुषंगाने जे काही माझ्याकडं मटेरियल आहे मी ते लावलं आणि त्या लावल्यानंतर मला एखादी काही झाडं चांगली दिसली, त्या झाडांना मी सिलेक्ट करणार आणि सिलेक्ट करून मी साधारणतः एक 3-4 म्हणजे साधारणतः एक व्हरायटी डेव्हलप करताना म्हणजे जसं आधी बोललो होतो की सेल्फ पॉलिनेटेड, क्रॉस पॉलिनेटेड आणि काही ऑफन क्रॉस पॉलिनेटेड हायब्रिड असतात. त्यानुसार त्यांचं सिलेक्शन साठीचा वेळ ठरलेला असतो. तर त्या अनुषंगाने आपण एक झाड लावून त्याच्यापासून सिंगल सीड प्रोजेनी जे म्हणतो आपण, म्हणजे एक बियाणं घेतलं, त्याचं एक बियाणं लावलं, झाड घेतलं, पुन्हा त्या झाडापासून सीड निवडलं, पुन्हा ते झाड लावलं, असं करून आपण एक चांगलं वाण निवडू शकतो आणि त्या निवडलेल्या वाणाला आपण सरळ संशोधन पद्धतीने निवडलेलं वाण आपण म्हणू शकतो. ती झाली व्हरायटी. एक व्हरायटी. ह्या व्हरायटी डेव्हलप करताना आपण अशा पद्धतीने करू शकतो, किंबहुना आपण त्याच्यामध्ये क्रॉसिंग पद्धतीने करू शकतो. मग त्यामध्ये मला एका लाईनीमध्ये माझ्या चांगलं डिसीज रेजिस्टन्स आहे, एका डिसीजमध्ये क्वालिटी आहे किंवा एकामध्ये उत्पन्न जास्त आहे. मला दोन्हीचं क्रॉस करायचं. क्रॉस करताना काय प्रोसेस करतात? क्रॉस करताना जनरली मला कोणत्यामधनं काय पाहिजे, एका झाडाला एका जी लाईन आहे तिला आपण एक फिमेल म्हणू समजा, मादा झाड, आणि दुसरं जे सिलेक्ट करणार ते मेल, त्याला आपण नर झाड म्हणू. त्या दोघांच्या झाडापासून जे काही फुलं असतील, साधारणतः मादी जी असते तिची आपण ओहरी वापरतो आणि नर जे असतो त्याचं पोलन जे म्हणतो आपण त्याला, ते नर परागकंज म्हणतो, ते आपण त्याच्यावरती क्रॉस करून ते आपण परागीकरण करून पॉलिनेट करून त्याला परागीकरण म्हणतात. ते परागीकरण करून आपण त्यापासून एक क्रॉस पुढे येतो. तो क्रॉस जर आला तर आपण असं अपेक्षित असतं की याचे हे गुणधर्म इकडनं यावे, म्हणजे डिसीजचे आणि इकडनं याचे क्वालिटीचे गुणधर्म एकत्र यावे आणि त्यापासून जे काही नवीन मिळेल आपल्याला त्यामध्ये या दोन्हीचं एकत्रित हायब्रिड म्हणतात का? हा, याला हायब्रिड म्हणतात. पण अशा पद्धतीनं सुद्धा आपण वाण निर्माण करू शकतो. मग हे जेव्हा आपण क्रॉस करतो त्यापासून जेव्हा एखादं वाण मिळतं तेव्हा तो F1 होतं. पण F1 पासून जेव्हा आपण एक साधारणतः 8 सायकल
8 सीझन आपण त्यांना बियाणं घ्यायचं एका झाडाचं, पुन्हा ते टाकायचं. काय होतं की नंतर सेग्रिगेशन होत असतं. F1 जेव्हा आपण सीड राहतं आपल्याकडे, ते F1 सीड घेतल्यानंतर जेव्हा आपण F2 ला जातो त्यावेळेस त्याचं 50% मध्ये सेग्रिगेशन होतं. 50-50%. सेग्रिगेशन म्हणजे आपण जे दोन लाईन्स एकत्र आणलेले आहेत, F1 तयार केले, तर ते जे त्याचे मादा आणि नर जे झाडं आहेत, त्या झाडांचे जे गुणधर्म आहेत ते पुढे चालून वेगळे होत असतात. त्यांच्यामध्ये जे काही गुणधर्म आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे ते एक्सप्रेस होत असतात. आणि त्या एक्सप्रेशन जेव्हा होतात त्यात आपल्याला ज्या गोष्टी डिझायरेबल आहेत, आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे आहेत डिसीजसाठी, ते झाडं आपण निवडायचे निवड पद्धतीने. ते निवडायचे आणि तसंच ही पद्धत कंटिन्युअसली आपल्याला साधारणतः 8 जनरेशन करावी लागते. तेव्हा मग आपल्याला जे डिझायरेबल गोष्टी आहेत ते एका झाडामध्ये ते फिक्स होतात. कारण प्रत्येक वेळेस 50-50% मध्ये त्याचं फिक्सेशन चालत असतं. तर त्यासाठी मग ते जेव्हा होतं म्हणजे आपण क्रॉस नंतर F1 आलं, F1 मधनं आपण पाहिलं की F1 आलं, त्याचं जेव्हा F2 टाकू त्यात सेग्रिगेशन केल्यानंतर त्याचं निवड पद्धतीने, आणि त्याचं निवड आपल्याला प्रत्येक 8 जनरेशन पर्यंत करणं आहे. आणि ते केल्यानंतर आपल्याला जे काही अपेक्षित जे काही वाण आहे, ज्याच्यात रोग आणि उत्पन्न या दोन्हीचं सांगड मिळू शकते. आणि ते मिळालेलं जे वाण आहे ते आपण म्हणू शकतो की हे नवीन सुधारित वाण संकरित पद्धतीने केलेलं आहे. आणि ते आपण मग एक नवीन जात संतोष टोमॅटो या नावानं आपण ते आणू शकतो. एखादी कंपनी जेव्हा नवीन वाण आणते, समजा टोमॅटो आहे, ढोबळी मिरचीचा आहे, भेंडी आहे, काकडी आहे, तर हे त्याला एवढी मोठी प्रोसेस आहे? नाही, हे थोडी ही पद्धत आहे, ही फक्त वाण आणण्यासाठी. हे म्हणलं तुम्हाला तसं की हे व्हरायटीसाठी आहे. व्हरायटीसाठी आहे. पण या व्हरायटीमध्ये म्हणजे नवीन डेव्हलप केली ना ही व्हरायटी? ही व्हरायटी नवीन डेव्हलप झाली. डेव्हलप करण्यासाठी 7-8 वर्ष लागतात. 8 वर्षे तुम्हाला व्हरायटी डेव्हलप करायसाठी लागतात. तेच वाण डेव्हलप करायला 8 वर्ष कोणत्याही कंपनी लागणार जी रिसर्च करते. अगदी बरोबर. हे झालं वाणाबद्दल. पण जर समजा आपण जर विचार करतोय की आता वाण जर निर्माण केलं तर अडचण यामध्ये अशी होते, कारण वाण म्हणल्यानंतर आपण आतापर्यंत सरकारी विद्यापीठामध्ये जेवढे काही संशोधन होतं आणि संशोधन होऊन मोस्टली आपल्याला जेवढे काही भाजीपाला पिकं असतील किंवा बाकी कडधान्य वगैरे फील्ड क्रॉप आहेत, त्यामध्ये बरेचसे वाणं रिलीज केले आहेत. आणि त्याच्या अनुषंगाने शेतकरी आपले मित्र आहेत ते भरपूर उत्पन्न घेऊन आपलं उदरनिर्वाह करत आहेत. पण या पलीकडे जाऊन अजून एक गोष्ट असते की ती म्हणजे संकरित वाण. त्याला आपण F1 म्हणतो, हायब्रिड म्हणतो आपण त्याला. F म्हणजे फिसियल, त्याला इंग्लिशमध्ये नाव आहे. तर F1 म्हणजे पहिलं जनरेशन, फिशियल 1 जनरेशन. तर ते यामध्ये होतं कसं की जनरली कंपनी आहे, तर कंपनी म्हणल्यानंतर लक्षात घेतलं पाहिजे आपण की चांगलं वाण शेतकऱ्यांपर्यंत आणायचं आहे, म्हणजे संकरित वाण आणायचं आहे. तर आपण वाण पाहिलं, जे वाण आपण शेतकऱ्यांपर्यंत 8 वर्षांना आणलं. आता दुसरं आहे ते संकरित वाण, संकरित म्हणजे हायब्रिड, F1 हायब्रिड आपण म्हणू त्याला. तर ते करत असताना आधीच्या पद्धतीनं आपल्याला जर वाटतं एखादं चांगली व्हरायटी, एखादी लाईन डेव्हलप करायची, तर त्याला पण तेवढा तसा वेळ जाणार. तेवढं केल्यानंतर एक लाईन आपल्याकडे डेव्हलप झाली आणि त्यानंतर अजून एक दुसरी लाईन, भरपूर लाईन आहेत. आणि मग जेव्हा आपण एका लाईनीसोबत एका मादीसोबत वेगवेगळे नर जे आहेत आपल्याला जे पाहिजे त्यांचा आपण क्रॉसेस करतो. आणि वेगवेगळ्या एका मादीचे पण वेगवेगळे नरांचे जे क्रॉसेस होतात, त्यामधनं जेव्हा आपण एखादं डिझायरेबल ट्रेट्स, आपल्याला डिझायरेबल एक हायब्रिड पाहिजे असतं, त्यावेळेस आपण ते सगळ्यांना म्हणजे ते क्रॉस एक जो होतो मेलचा आणि फिमेलचा, आणि तो क्रॉस केल्यानंतर जेव्हा एखादं आपल्याला F1 मिळतं, F1 हायब्रिड, आणि आपण जेव्हा आपण ते शेतामध्ये लावतो आणि आपलं जे डिझायरेबल जे गुणधर्म आहेत, अपेक्षित जे गुणधर्म आहेत, ते जेव्हा मिळतात आणि लक्षात येते की नाही आपल्याला डिसीज रेजिस्टन्स, क्वालिटी आणि यील्ड या F1 पासून मिळतं, तर त्यावेळेस त्याला आपण म्हणतो F1 हायब्रिड. आणि त्यामध्ये मग काय होतं की ते आपण सीड प्रत्येक होतं कसं की ते सीड मिळाल्यानंतर आपल्याला लक्षात येते की हे 2 पॅरेंट्स आहेत, या 2 पॅरेंट्सचा संयोग जेव्हा होईल त्यावेळेस मिळणारे जे काही आपल्याला फलित आहे ते F1 हायब्रिड आहे. आणि त्या हायब्रिड पासून आपल्याला जे पाहिजे ते ट्रेट आहेत, पर्टिक्युलरली क्वालिटी म्हणजे डिसीज रेजिस्टन्स असेल, क्वालिटी असेल आणि यील्ड असेल, हिस्ट्री माहित आहे की काय क्रॉस केल्यानंतर काय तयार होतं. तर मग त्याला आपण म्हणतो F1 हायब्रिड. पण हे F1 हायब्रिड करत असताना आणि व्हरायटी ज्यात फरक जर विचार घेतला तर F1 हायब्रिड आपल्याला प्रत्येक वेळेस सीड बनवत असताना 2 मादीचा आणि नराचा क्रॉस करावा लागतो आणि तेव्हाच आपल्याला ते सीड मिळतं. जर समजा आपण जे सीड आपण F1 म्हणून वापरतो ते जर सीड आपण पुढच्या वर्षी म्हणलं नाही मी हे सीड पुन्हा पुढच्या वर्षी वापरायचं, माझ्या शेतातलं काढून, मी टोमॅटो लावलाय, आता F1 लावलाय, याच शेतातलं मी सीड काढतो, याचं तर चांगलं टोमॅटो मला उत्पन्न आलं, जर मी ते करायचं झालं तर तुम्हाला मी आधीच सांगितलं तर काय होणार, त्याचं सेग्रिगेशन होणार. पण तुम्हाला जे पाहिजे ते तयार नाही होणार, त्यात वेगवेगळे कारण जेनेटिक्स आहे तर त्याचे एक्सप्रेशन वेगवेगळ्या जीन्स वेगवेगळ्या प्रकारे तिथं एक्सप्रेशन येणार. त्यामुळे होणार कसं की तिथे
वेगवेगळ्या प्रकारचे झाडं, वेगवेगळ्या प्रकारचे टोमॅटो आपल्याला तिथं पाहायला मिळणार. म्हणजे आपण शेतकऱ्यांना असं नाही करायला पाहिजे की टोमॅटो लावलाय त्याचं सीड काढले आणि पुन्हा ते लावले सगळं गडबड होणार. तिथे गडबड. F1 नाही झालं ते F1 नाही होणार. म्हणजे तिथं प्रत्येक वेळी कंपनी शेतकऱ्याला सीड देताना ते 2 क्रॉस करून F1 तयार करते आणि मगच देतात. मग त्यांचे प्लॉट्स पण असतील जे कंपनी सीड्स तयार करते. अगदी. मग हे जे सीड्स तयार होतं हे जनरली जी कंपनी सीड तयार करते कमर्शियली फील्डवरती जे काही डेझिग्नेटेड एरियाज आहेत भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. महाराष्ट्रात आहेत, गुजरात आहे, कर्नाटक आहे, तिकडं हरियाणा कंपनी स्वतःचे फील्ड असतात. नाही, हे ते काय असतं की काही कंपन्या स्वतःच्या फील्डमध्ये तयार करतात, पण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये जे सीड तयार होते शेतकऱ्यांच्या शेतावरती तयार होतात. पण ते शेतकरी जे आहेत ते शेतकरी फक्त याच्यामध्ये सीड प्रोडक्शनमध्येच एक्सपर्ट्स असतात. त्यांच्याच ठिकाणी ते प्रोड्यूस केलं जातं आणि ते सीड मग शेतकऱ्यांकडूनच तिथनंच घेऊन त्याच्यावरती वेगवेगळं प्रोसेसिंग करून त्याचे जे काही स्टँडर्ड आहेत ते स्टँडर्ड पूर्ण मेंटेन करून मगच कंपनी ते स्टँडर्ड पूर्ण फुलफिल केलेलं सीडच पॅकिंग करून ते शेतकऱ्यांपर्यंत F1 हायब्रिड म्हणून घेऊन येतं. हो, हे झालं F1 हायब्रिड. हा. आणि वाण म्हणजे जे वाणाचं जे मी तुम्हाला सांगितलं, समजा मी वाण तयार केलं, कंपनीनं वाण तयार केलं आणि सीड जर मार्केटमध्ये घेऊन आलं, तर ते वाण शेतकऱ्याला वाटलं की मी आता हे वाण चांगलं आहे आणि मी याचं सीड घेऊ शकतो. तर साधारणतः आपण पाहत आलेलो आहोत, कांदा असेल, या पिकामध्ये बऱ्याच ठिकाणी शेतकरी हा आपला घरचंच बियाणं वापरतो कंटिन्युअस. का वापरतो यामागचं कारणच ते आहे की ते व्हरायटी आहे, ते हायब्रिड नाही आहे. त्यामुळे त्यांचंच जे बियाणं लावलेलं आहे त्याला देशी म्हणू शकतो. देशी वाण म्हणजे देशी, थोडक्यात ते देशीच झालं. देशीच म्हणण्यापेक्षा कसं इंडिजिनियस जे म्हणतो आपण ते देशी. काय होतं की तुम्ही लावलं, तुम्ही त्यातले चांगले सिलेक्शन बल्ब झाडं केले आणि त्याच पुन्हा बल्ब लावून त्याचं सीड घेतलं. लसणालाही तसं होतं, चांगले चांगले गड्डे उचलतात, चांगले उचलतात. अगदी उटी लसूण असेल किंवा सिल्वर याम आहे मध्य प्रदेश. अगदी. ते जे व्हरायटीज आहेत पर्टिक्युलरली जसं मी कांद्यामध्ये म्हणलं किंवा तुम्ही जसं लसणामध्ये म्हणलं, ते अशा ठिकाणी ह्या व्हरायटीज चालतात आणि त्यानुसार त्याचं उत्पन्न घेतलं जातं. पण हायब्रिडच्या केसमध्ये हे शक्य नाही. ओके. अजून एक ह्याच रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारतो, कारण मी शेतामध्ये किंवा आमच्या इथं दुकानदारांच्या जवळ रिटेलर जवळ बसलेला असतो, तिथं चर्चा चालू असते की ही जे बियाणं 2001 ला 2 ला जसं सिंजेंटाचं इंद्रा व्हरायटी आहे, आमच्या भागामध्ये 2007-8 ला खूप चांगली यायची आणि 2015-16 नंतर त्या व्हरायटीला इल्ड येत नाही. आता म्हणजे असं होतंय की जास्त पाऊस आला की लगेच करप्यानं खराब होत्या, पण त्याच व्हरायटीला पहिलं फळ चांगलं यायचं. मग शेतकऱ्यांची अशी चर्चा होते की ह्या वाणाचं जेनेटिक्स चेंज झाले किंवा ही व्हरायटी तेवढी काम करणं झाल्या किंवा तेवढं चांगलं बियाणंच येणं झाले, असं शेतकरी ब्लेम करत असेल शेकडो कंपन्यांवरती. तर हे बरोबर आहे का हे चुकीचं आहे? हा फार महत्वाचा मुद्दा आहे. यासाठी महत्वाचा मुद्दा आहे की आपण यामध्ये समजून या गोष्टीला घेणं गरजेचं आहे की आपण थोडंसं इतिहासामध्ये जाऊया. सीड जेव्हा पहिल्यांदा आपल्याला कळालं आणि त्यानंतर आपण वेगवेगळ्या वाणाची निर्मिती करायला सुरू केली, तर त्याबद्दल जर बोलायचं झालं तर मी असं सांगेल की आधी आपण म्हणायचो की हे रानटी झाड होतं किंवा आपण वॉटरमेलॉनचा जर विचार केला तर आधीचे जे वॉटरमेलॉन होते हे थोडेसे कडू होते किंवा त्यामध्ये गोडवा कमी होता. बरोबर. आणि नंतर कालांतराने ते गोड होत गेले. ते का? कारण का की आधीच्या काळामध्ये जेव्हा जी उत्पत्ती होत गेली, प्रत्येक गोष्टीची उत्पत्ती होत गेली आणि त्यामध्ये हळूहळू का होणार, आपण जसं डार्विन इव्हॅल्युएशन ज्याची थेअरी जी मांडली गेली त्यानुसार त्या गोष्टी तशा डेव्हलप होत गेल्या आणि त्या अनुषंगाने प्रत्येक गोष्टीमध्ये नवीन नवीन डेव्हलपमेंट होत गेली. त्या प्रकारात त्यानुसारच सीडचं पण तसंच घडलेलं आहे. तर सीड आधी होत्या ज्या होत्या ते इंडिजिनियस होत्या, लोकांना रानात दिसायच्या, तिथलं ते उत्पन्न घ्यायचे आणि करायचे. आणि नंतर आपल्याला माहिती आहे की 10,000 वर्षापूर्वी जेव्हा शेतीचा जास्त प्रमाणामध्ये आपण सुरुवात करायला लागलो त्यावेळेस मग शेतकऱ्यांना लक्षात यायला लागलं की हे वाण चांगलं आहे, तर मग ते तेवढंच फक्त घ्यायचं, लावायचं, त्यातलं सीड जमा करून ठेवायचं आणि पुन्हा तेच सीड पुढच्या वर्षी वापरायचं. मग हे गोष्टी हळूहळू घडत जात असताना कालांतराने शेतकऱ्यांच्या किंबहुना जे त्यामध्ये जे लक्ष घालून काम करणारे शास्त्रज्ञ त्यांच्या लक्षात असं आलं की ही व्हरायटीज आहे, मग यामध्ये आपलं अजून उत्पन्न कसं वाढवता येईल यामध्ये. तर जसं मी तुम्हाला म्हणलं की आधी सुधारण पद्धतीने करत गेले, त्यानंतर जे गोष्टी घडल्या हायब्रिडायझेशन. आपण हायब्रिडायझेशनचा जेव्हा आपण विचार करतो त्यातल्या त्यात भाजीपाल्याचा भारतामध्ये पर्टिक्युलरली, तर पहिल्यांदा भारतामध्ये जे हायब्रिडायझेशन सुरू झालं ते 1973 मध्ये हरित क्रांतीनंतर.
हरित क्रांतीनंतर सुरू झालं ते. आणि याचं जे योगदान होतं ते इंडो अमेरिकन सीडचे जे काही अटावर सर आहेत त्यांच्यामुळे ते घडलं आणि त्यांनी पहिल्यांदा टोमॅटो आणि मिरचीमध्ये हायब्रिड वाण आणलं. ओके. आणि हे आणण्यामागचं कारण असं होतं की त्यांनी त्यामध्ये पर्टिक्युलरली डिसीज रेजिस्टन्स म्हणूया आणि उत्पन्न म्हणूया या वाढीसाठी त्या गोष्टीमध्ये फायदा झाला. आणि त्यामुळे ही टेक्नॉलॉजी जे म्हणू हायब्रिडायझेशनची टेक्नॉलॉजी जास्त लोकांमध्ये पॉप्युलर झाली. उत्पन्न पण यायला लागलं. उत्पन्न वाढायला लागलं. जसं आपण विचार करतो की जसा सकाटा सीड कंपनी आहे, तर सकाटा सीड कंपनीने जेव्हा मार्केटमध्ये आलं तेव्हा त्यांनी मॅरेथॉन नावाचं हायब्रिड ब्रोकोलीमध्ये दिलं. जगभरासाठी जेव्हा दिलं तेव्हा त्याचं सारखं वाण पर्टिक्युलरली क्वालिटीसाठी आणि उत्पन्नासाठी फार चांगलं मिळालं आणि त्यामुळे लोकांना त्याचा फायदा झाला. तर त्या अनुषंगाने आपण टोमॅटोचा जर विचार करतो तर जेव्हा अविनाश 2 नावाचं जेव्हा वाण सिंजंटा कंपनीने काढलं, डिसीज रेजिस्टन्स जेव्हा TYLCB नावाचा जो रोग होता, लोकांना जेव्हा धास्ती बसली होती, जेव्हा सिंजंटा कंपनीने ते वाण काढले त्यामुळे लोकांचं उत्पन्न वाढलं आणि चांगल्या प्रकारचे वाण मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली. तर हे का घडत गेलं तर कारण एक काळानुरूप जेव्हा म्हणतो ना आपण गरज ही शोधाची जननी असते, तर तसं गरज पडत गेली तशा गोष्टींमध्ये संशोधन होत गेले आणि व्हरायटीपासून हायब्रिड पर्यंत हा प्रवास आला आणि हा तसाच आता पुढेही सुरू आहे. मग हे जे आता आम्ही व्हरायटी वापरतोय म्हणजे इंद्रा असेल किंवा इंडस सीड्स मध्ये असेल किंवा टोमॅटो मध्ये सेमिनिसचे आम्ही वापरतो किंवा खूप साऱ्या कंपनीज आम्ही वाण जे हायब्रिड वाण वापरतोय, तर याचे जेनेटिक्स चेंज होतं का वर्षानुवर्ष जे बियाणं येतंय ते? कारण चर्चा आमच्या ग्राउंडवर शेतात अशी असते की ते बियाणंच खराब झाले, आता ते काही कामाचं राहिलं नाही, दुसरं काय तर शोधूया. तर तुम्ही जे म्हणलात पॉइंट, यामध्ये जसं मी आधी सांगितलं की इव्हॉल्युशन जसं होत गेलं, तर पहिलं पूर्वी रानटी म्हणा, नंतर देसी म्हणा, देसी नंतर आता आपण हायब्रिड वाण म्हणतो. एखादं वाण जेव्हा निर्मिती होत असते तर निर्मिती करत असताना जसं तुम्हाला मी सांगितलं की साधारणतः 8-1 वर्ष त्यामध्ये साधारण लागत असतात. तर जेव्हा हे वाण डेव्हलप होत असतं तर हे वाण डेव्हलप करणारा कोण? तो शास्त्रज्ञ कोणी दुसरा त्या पिकासाठीचा जो ब्रिडर असतो, तो ब्रिडर ते वाण निर्मित करत असतो, डेव्हलप करत असतो. आणि जेव्हा तो डेव्हलप करत असतो त्याच्या डोक्यामध्ये जे काही इनपुट्स म्हणजे त्यांचा जो अनुभव आहे आणि जे काही त्यांना मार्केटमधनं जे काही इनपुट मिळालं जे शेतकऱ्यांकडनं असेल किंवा जे काही कंपनीचे बाकी जे सेल्सवाले असतील, मार्केटिंगची टीम आहे आणि जे काही वेगवेगळ्या कॉन्फरन्समध्ये जेव्हा ते भाग घेतात, वेगवेगळ्या भागातले जे सायंटिस्ट सरकारी असतील, वेगवेगळ्या कंपन्यामध्ये जेव्हा चर्चा होते आणि त्यातनं जेव्हा त्यांच्या लक्षात येते की नाही येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 10-1 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये येणारी जी रिक्वायरमेंट आहे ती साधारणतः डिसीजसाठी अशा प्रकारे असेल, क्वालिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट अजून 20% झाली पाहिजे असेल, तर त्या अनुषंगाने त्या सगळ्या गोष्टींचा एक अभ्यास केला जातो आणि एक साधारणतः त्या गोष्टीला आपण असं म्हणू शकतो की प्रोडक्ट प्रोफाइलिंग तयार केलं जातं. आणि ते प्रोडक्ट प्रोफाइलिंग केल्यानंतर ज्या गोष्टींची गरज आहे त्यानुसार मग जे काही जेनेटिक मटेरियल त्यांच्याकडे उपलब्ध आहे त्यांचा अभ्यास करून मग त्या गोष्टींचा कसा अंतर्भूत करता येईल त्या हायब्रिडमध्ये, त्या अनुषंगाने ते अभ्यास करून त्यानुसार त्यांच्या संशोधन क्षेत्रावरती ते त्याचे प्रयोग करत असतात आणि प्रयोग करून तसं वाण निर्माण करतात. आता आपण जसे जुने वाण आहेत, ठीक आहे, आम्ही आता जर विचार केला तर तुम्ही जसं नाव घेतलं आता इंद्राचं नाव असेल किंबहुना आता आम्ही नाव घेतलं आमच्याकडे ग्रीन एक्सप्रेस आहे किंवा सेंट गोबी असेल, ठीक आहे, हे जे काही वाणं जुने आहेत, मॅरेथॉन असेल, हे वाणं डेव्हलप झालेले कधी साधारणतः 30-40-45 वर्षापूर्वी हे डेव्हलप झाले तरी आता चालतात. तर या अनुषंगाने आपण असं म्हणू शकतो की त्यावेळेस जे काही शास्त्रज्ञांनी जो काही दृष्टिकोन ठेवला तो फार लांबचा दृष्टिकोन ठेवून त्यांनी त्याची डेव्हलपमेंट केली आणि ते वाण आतापर्यंत चालू आहेत. पण आत्ताच्या घडीला आपण जसं पाहिलं क्लायमेट चेंज, त्या क्लायमेट चेंज झाल्यामुळे होतं कसं की व्हरायटीचं जे जेनेटिक्स आहे ते सेम आहे, त्यात काही बदल होत नसतो. त्यात काही बदल होत नसतो कारण कंपनी बदल पण करत नसते. सकाटाने एखादं सीड बनवलंय, ठीक आहे, ब्रोकोलीचं 20 वर्षापूर्वी बनवलंय, पण आज ते बियाणे येताना त्याचे मागचं काम होऊन तेच येतं का तसं पुढं? अगदी तसंच क्रॉसिंग होतं, तेच बियाणं बनतं, F1 पॅकिंग होतं, मग तसंच येतं ते, त्याची एसओपी चेंज होत नाही. अगदी. आता तुम्ही जो पॉईंट बोललात फार व्हॅलिड आहे. एखादं प्रोडक्ट जेव्हा कोणतंही बनतं आणि त्याला जेव्हा नाव दिलं जातं तेव्हा जे त्याचं जेनेटिक्स आहे ते जेनेटिक्स सेम असतं. जेव्हा ते बनलं त्यावेळेस जेनेटिक्स आणि आताचं जेनेटिक्स हे जेनेटिक्स सेम असतं, जर बदलत जात नाही, हे बदलत जात नाही, ठीक आहे. आणि प्रत्येक कंपनी त्याच्या जे गोष्टी आहेत हे मेंटेन राहाव्यात, त्याची शुद्धता तशीच राहावी यासाठी मेंटेनन्स ब्रीडिंग पण करत असते. ओके. आणि हे करत असताना त्या गोष्टींची पूर्णतः काळजी घेतल्या जाते 100%.
आणि त्यानुसार ते बनवलं जातं. फरक हा का पडतो? कारण त्यावेळेस त्या जेनेटिक्स जे पाहायला गेलेले आहेत, त्याचे जे काही गुणधर्म आहेत, ते गुणधर्म तेव्हाचेच आता पण आहेत. आतापर्यंत त्यांनी ते काम चांगल्या प्रकारे वातावरणाला त्यांनी तग धरली होती. पण आपण जे आता वातावरण पाहतो, वातावरणामधला जो बदल पाहतो, टेम्परेचरमध्ये जे होणारी वाढ पाहतो, पावसाचं जे अनियमितता पाहतो, या अनुषंगाने होतं कसं की जे येणारे रोग आहे, रोग पण आपल्याला स्वतःला बदलण्यासाठी काम करतात. ते पण एक जीव आहे. बरोबर. आणि जसं डार्विननी सांगितलेलं आहे, सिलेक्शन ऑफ द फिट, म्हणजे नॅचरल सिलेक्शन अँड सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट. तर त्या अनुषंगाने जे काही फंगल डिसीज असेल, म्हणजे बुरशीजन्य रोग आहेत, जीवाणूजन्य रोग आहेत किंवा विषाणूजन्य रोग आहेत, त्यांच्यामध्ये पण हा बदल घडत असतो. आणि बदल घडत असताना त्यांच्यासाठी जे काही त्यांना जे काही डिसीज रेजिस्टन्स हायब्रिड जे आधी बनवले आहेत, त्यांच्यासाठी ते जे पॉवर आहे तो तेवढाच आहे. पण रोग आहेत, त्यांचे जे जीवाणू आहेत, विषाणू आहे किंवा जे काही किटाणू आहेत, आपले पेस्ट आहेत, त्यांच्यामध्ये तर चेंज होत चाललंय. त्यांचं व्हायरुलन्स लेवल बदलत चालले. ते बदलत असल्यामुळे होतं काय की आपल्याला वाटतं की हायब्रिड तर ते होतं, मला मागच्या 2, 4, 5 वर्षापूर्वी तर रेजिस्टन्स चांगला मिळायचा, पण आता मिळत नाही. पण हा जो होणारा जो बदल आहे पेस्ट मधला, हा आपण लक्षात घेत नाही. आणि आपण पाहतो की हायब्रिड सेम आहे. कंपनी कोणतीही तुम्हाला देताना ते वाण त्याच पद्धतीने देणार, पण वातावरणाला बदल आहे. त्यामुळे आम्हाला हा चेंज आपल्याला जाणवतो. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की आपल्याला जर ती हायब्रिड आधी जर चांगल्या प्रकारे उत्पन्न देत होतं आणि आता देत नाही, कोणत्या घटकामुळे देत नाही, हे थोडं समजणं. आणि ते ज्या गोष्टी कमी पडतात तिथं काय आपण मॅनेजमेंट करू शकतो का, ती मॅनेजमेंट करणं आणि त्यापासून जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेऊ ते पाहणं, हा एक पर्याय. नाही तर दुसरा पर्याय असा राहतो की आपण ते वाण आहेच, पण त्या अनुषंगाने आपल्याला पाहिजे असलेले ट्रेड्स पाहतो आपण, जे काही गुणधर्म असलेलं वाण पाहिजे आपलं, साधारणतः जास्त उत्पन्न देणारं. टोमॅटोचा विचार केला तर टणक फळ, नेहमी प्रत्येक टोळ्यानंतरचं एक समान साईज देणारं. आणि पर्टिक्युलरली जे काही नवीन रोग येत आहेत, त्या नवीन रोगाला कसं काय तग धरणारं वाण आहे, त्या वाणाची निवड करणं आणि त्या वाणाची त्या जुन्या वाणापासून रिप्लेस करणं, हेच एक त्याला पर्याय असू शकतो. कंपन्या आता जे काम करतात त्या आत्ताच्या वातावरणानुसार नवीन व्हरायटी बनवत आहेत का? रिसर्च चालू आहे का तेवढा? मी जसं तुम्हाला आधी सांगितलं, साधारणतः 3 प्रकारचे कामं प्रत्येक ठिकाणी चालत असतात. कंपनी असेल, विद्यापीठ असेल किंवा जिथे संशोधन होतं त्या ठिकाणचे सर्व ठिकाणी. एक राहतं शॉर्ट टर्म, एक राहतं मीडियम टर्म आणि एक राहतं लॉंग टर्म. तर साधारणतः जेव्हा आपण R&Dचा विचार करतो, तर जेव्हा संशोधनाचा विचार करतो, तर संशोधन हे होत असताना साधारणतः हा मीडियम आणि लॉंग टर्मचाच विचार केला जातो. आणि त्यात हा विचार केला जातो, जर मी आज जर एखादं वाणाचं जर संशोधन करायचं ठरवलं, तर मी हा विचार करतो की येणाऱ्या वातावरणामधला काय बदल येणार आहे, काय नवीन रोगांमध्ये काय अजून चेंज होणार आहे का, मार्केटचा ट्रेंड काय जाणार आहे पुढच्या 10 ते 20 वर्षामध्ये. आणि त्या गोष्टींचा विचार करून, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की सगळ्या घटकांकडनं त्या गोष्टींची माहिती घेऊन ते ब्रीडर आहेत, त्यांना ती दिल्या जाते आणि त्यानुसार ते त्या पद्धतीने त्यावरती काम करतात. आणि जे वाण आपल्याला दिसतं, ते वाण आज दिसतं आपल्याला, पण त्याच्यावरती मागच्या एक 8-10 वर्षापूर्वीच त्याच्यावरती ते काम चालू झालं असतं. त्यानुसार मग ते आपल्याला जे आता दिसतं, ते का जे वाण येतं, ते वाण आता आपल्याला चांगल्या प्रकारे काम का करतं? कारण एक ढोबळमानाने एक अनुमान लागलेलं असतं की 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर ह्या गोष्टींची गरज पडणार आहे. एवढं टेम्परेचर वाढेल, एवढा पाऊस वाढू शकतो किंवा थंडी जास्त वाढू शकतो, त्या अनुषंगाने ते वाण हायब्रिड ते वाण तयार करतात आणि ते मार्केटला आणतात. जेवढ्या कंपन्या ते सगळ्याच कंपन्या रिसर्च करतात का, काही करतात काही नाही करतात? काही या अनुषंगाने बोलायचं झालं तर जनरली एखादी कंपनी म्हणल्यानंतर प्रत्येकाकडं मुख्य करून 3 संशोधन असेल, त्याचं टेस्टिंग असेल, त्याचं प्रोडक्शन असेल आणि त्याचं जे काही सेल असेल, ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि असायला हव्यात. आणि त्यानुसारच सगळी कंपनी काम करत असतात. होतं कसं की आपण जसं आपल्या हातामध्ये 5 बोटं आहेत, तर 5 बोटं वेगवेगळ्या सारखे नाहीये, तर तसाच तो प्रकार आहे. प्रत्येक जण आपल्या कुवतीनुसार, प्रत्येक जण आपापल्या व्हिजननुसार, मिशननुसार आणि त्यांचे जे काही वर्किंग फिलॉसॉफी आहे त्यानुसार ते काम करत असतात. आणि या अनुषंगाने प्रत्येकाला वाटतं की माझं वाण चांगलं आलं पाहिजे आणि जेणेकरून माझा शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे, जेणेकरून शेतकरी आनंदी तर सगळे आनंदी, या हिशोबाने सगळे कामं करतात. पण प्रत्येकाला त्यामध्ये यश येईल का सांगता येत नाही. कारण आपण आतापर्यंत पाहिलं की जर तसं राहिलं असलं तर आता जे हजारो कंपन्या आहेत त्याच्यापेक्षा किंवा जास्त कंपन्या झाल्या असत्या. पण हे शक्य नाही, कारण प्रत्येकालाच यश येईल हे आपण सांगू शकत नाही. बरोबर. तर त्या अनुषंगाने पण एकच गोष्ट यामध्ये मी सांगू इच्छितो की
संशोधनावरती जे काही कंपन्या चांगलं काम करणाऱ्या आहेत, त्या कंपन्या निश्चितपणे वेळ लागला तरी चालेल या हिशोबाने ते काम करतात. आणि शेतकऱ्यांचं भविष्य कसं चांगलं राहील, शेतकऱ्यांना कसं काय म्हणजे भारतात फायदा अशा जास्त- कंपन्या आहेत असा विचार आहेत. करतात. आहेत ही आहेत. चांगली गोष्ट वाटली मला ऐकून की कमीत कमी- भारतामध्ये आहेत अशा कंपन्या. त्या अनुषंगाने मी जर नाव घ्यायचं झालं तर मी जसं आधी आपण व्हरायटीचे नाव घेतले, ठीक आहे. सकाटा असेल, सिंजंटा असेल, सेमिनीज असेल, ननहेम्स असेल, ईस्ट वेस्ट असेल, क्लॉज असेल, मायको असेल, बऱ्याचशा कंपन्या ज्या आहेत, हायवेज असेल, बऱ्याचशा कंपन्या ज्या आहेत चांगले वाहन देऊन शेतकऱ्यांना, व्हरायटीचं इंडो अमेरिकन असेल, त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचे वाहनं चांगले चालूही आहेत. असं सरसकट म्हणणं बरोबरही नाही ठरू शकत की सगळेच वाहनं द्यायला सगळेच चांगले आहेत असं नाही. प्रत्येकमध्ये यश मिळेल असं नाहीये. ते शेतकऱ्याला फरक पाहिजे की आपल्याला कुठलं घ्यायचंय कुठलं नाही घ्यायचं आहे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला यामध्ये जे काही माझं एवढंच म्हणणं आहे की वाहनाची साधारणतः हा मुद्दा पुढे असा येतो दिसतो की आपण वाहनाची निवड कशी करायला पाहिजे किंवा हायब्रिड कोणत्या कंपनीचं घ्यायला पाहिजे. जेव्हा आपण हा विचार करतो त्या ठिकाणी एकच मला उदाहरण द्यावं वाटतं की ते पर्टिक्युलरली बियाणं कसं आहे ना की बियाणाची निवड म्हणजे ही फायनल निवड असते. कारण बियाणाच्या निवडीनुसारच तुम्हाला तुमचं भविष्य येणाऱ्या वर्षातलं काय राहणार हे ठरत असतं. बरोबर. कारण शेती करत असताना सगळ्यात जर प्रामुख्याने मुख्य आणि महत्वाचा जर घटक कोणता असेल तर ते बियाणं आहे. कारण बाकी सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला बदल आणता येईल. म्हणजे तुम्हाला पीक संरक्षणामध्ये एखादं मॉलिक्यूल काम नाही केलं, पाणी सगळं करता येईल, सगळं तुम्हाला बदल देता येईल. तुम्हाला खतामध्ये बदल आणता येईल. कोणता ग्रेड चालत नसेल दुसरा ग्रेड घेतला, एखाद्या कंपनीचं नाही चाललं तिसऱ्या कंपनीचं घेतलं, एखादा लेबर काम नाही करता तुम्ही दुसरा लेबर ठेवला. हे सगळं तुम्ही फेरफार करून बदल करून चालू शकता. पण बियाणाची निवड ही फार महत्वाची. एकदा जर तुम्ही बियाणाची निवड केली की ती फायनल असते आणि त्यानुसारच बाकीच्या पुढच्या तुमच्या गोष्टी अवलंबून असतात. जसं आपण पाहतो की जुन्या काळात सांगून गेलेलं आहे किंवा आपलं सांगितलं की म्हणजे मुलगी शिकली म्हणजे एक पिढी नसून ते तुमचं पूर्ण ते घरानं सुधारलं असं म्हणतो. तसं एखादे लग्न करत असताना आपण मुलीकडे पाहत असताना आपण किंवा मुलाकडे पाहत असताना आपण काय पाहतो की नुसतं मुलाकडे न पाहता, त्याचं शिक्षण न पाहता आपण त्यांच्या खानदानाबद्दल विचार करतो. त्याचे आई वडील कोण, मामा, काका, त्याचे आत्या, त्याचे कुटणं आहेत, त्यांचे काय काम आहे, ते कसं करतात काय नाही, कशासाठी पाहतो. कारण आपल्याला माहित असते की ज्यांच्यासोबत आपण नातं जोडणार आहोत ते वर्षानुवर्षासाठीच आहे. बरोबर. आणि त्या अनुषंगाने जेव्हा आपण बियाणं पण पाहतो याच गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे आणि त्या अनुषंगानेच त्या बियाण्याची माहिती घेतली पाहिजे. तर या बियाण्याचं पाहत असताना जर बियाणं म्हणून आपण जर मुलगी म्हणूनच बियाण्याकडे पाहत असेल, कारण हेच तुमचं पुढे उत्पन्न देणारं साधन आहे किंवा हेच तुम्हाला पुढचं तुमची काय म्हणता येईल विकास, तुम्हाला नाव रूप देणारी जी गोष्ट आहे ती बियाणंच आहे. तर हे पाहत असताना जसं आपण घराणं म्हणतो तर तसं घराणं म्हणताना त्याची कंपनी पाहिली पाहिजे. बरोबर. त्याचा आपण म्हणलं की त्याचे चांगले गुणधर्म म्हणलं, जसं आपण ते 46 किंवा 36 गुण म्हणतो ना, तर त्या अनुषंगाने याचे गुण म्हणताना आपण जसं की क्वालिटीचा आपण सुरुवातीला बोललो, जेनेटिकल असेल, फिजिकल प्युरिटी, त्या गोष्टी पाहायला पाहिजे. त्या अनुषंगानेच आपण नुसतं हे वाचून न पाहता त्याची प्रात्यक्षिक कुठे लागलेली होते का आधी, हे मुद्दा बरोबर आहे की कुठं प्लॉट आहे का जाऊन तिथं आपण बघू शकतो, पाहतो. म्हणजे हे वाहन कुठं आधी लागलं होतं का, हे वाहन आपण पाहिलेलं आहे का, ते पाहिलं पाहिजे. शेतकऱ्यांनी हे करायला पाहिजे. हे शेतकऱ्यांनी करायला पाहिजे की एखादं वाहन कोणी कंपनी घेऊन येत असताना त्या कंपनीने ट्रायल कुठे घेतल्या होत्या. बरोबर. प्रत्येक कंपनी ट्रायल घेते का हे पाहिलं पाहिजे. ते चौकशी करायला पाहिजे. ती चौकशी करायला पाहिजे. आणि ती ट्रायल घेत असेल तर मग ती माझ्या शेतात म्हणजे माझ्या भागात घेतली आहे का ती ट्रायल, ती पाहिलं पाहिजे. जर ट्रायल नाही घेतलं तर म्हणजे त्यांनी डेमो माझ्या कुठं भागात घेतलाय का, डोळ झाकून तर करू शकतो. डोळ झाकून तुम्ही पाहिलं नाही पाहिजे. तर हे सजग शेतकरी म्हणून त्यांनी त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आपण जनरली सगळेजण म्हणतात की शेतकरी राजा आहे. तो राजा तर आंधळा नसतो. राजा तो सरळ डोळ्यानं पाहत असतो सगळ्या गोष्टी, त्याला राज्य चालवायचं असेल तर. बरोबर. तर मग शेतकरी राजानं सुद्धा सरळ डोळे उघडे ठेवून आपण एखादं वाहन निवडत असताना वाहन कोणत्या कंपनीचं आहे, हे वाहन आपल्या भागात येते का, टेस्ट केलंय का, मग आपल्या वातावरणात जी टेस्टिंग झाली आहे का, तर वातावरणात टेस्टिंग झाली त्याचं कसं उत्पन्न मिळतंय, मग हे कोणाकडे घेतलंय, माझ्या कोणत्या मित्राकडे घेतलंय का, कोणत्या बाजूच्या गावातल्या शेतकऱ्याकडे घेतलंय का, ते पाहिलं पाहिजे. त्याची क्वालिटी कशी आलेली आहे, त्याचं रोगासाठी आजच्या घडीला त्याचं प्रतिकारक्षमता कशी आलेली आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मग त्या गोष्टीची निवड केली पाहिजे. आणि निवड केल्यानंतर यात अजून एक मी म्हणजे सांगू इच्छितो की पूर्ण ते वाहन एकदाच लावण्यापेक्षा, ती रिस्क घेण्यापेक्षा न घेतलेली चांगली. आधी सुरुवातीला थोड्या प्रमाणामध्ये आधी आपल्या भागात लावलं पाहिजे, आपल्या शेतात लावलं पाहिजे. आणि तो अनुभव आल्यानंतर तुम्हाला स्केलवर जाऊ मिक्स
म्हणजे आधीचं जे तुमचं वाण चाललं आहे हम्म. ते वाणासोबत याचं कंपॅरिझन कसं दिसतं, जेव्हा तुमच्या लक्षात येईल की नाही हे खरंच माझ्यासाठी चांगलं आहे, त्यानंतर मग तुम्हाला जेवढ्या लेवलवरती जेवढ्या स्केलवर जायचं ते गेलं पाहिजे, जेणेकरून तुमचा पण विश्वास तुम्हाला मिळेल त्यामध्ये की नाही मला उत्पन्न चांगलं मिळेल आणि तुम्हाला लक्षात पण येईल की गोष्ट बरोबर आहे का चूक आहे. जनरली आपल्या तर उलट आहे, एक तर आपण नर्सरीवाला विचारतो किंवा 4 शेतकरी तो अंदाजानं आपल्या कानावर पडतं, आपण जातो डायरेक्ट दुसऱ्या नर्सरीवाला सांगतो की हे बाबा बियाणं टाक, मला 1 महिन्यानं मी घेतो. सगळा ढोबळ कारभार चाललाय, ठोकताळ अंदाजपंच सगळं चालू आहे, असं मी तर बघतोय जनरली ग्राउंडवर मार्केटमध्ये. तुम्ही ज्या गोष्टी आता सांगितल्या हे फार गरजेचं आहे की एवढ्या बारीक गोष्टी बघून मग एखादा हायब्रिड F1 वाण सिलेक्ट करायला पाहिजे. सर तुम्ही मला खूप गोष्टी सांगताय आणि खूप मोठा अनुभव आहे तुमच्याकडं. पण मला तुमचा प्रवास ऐकायला नक्की आवडेल की तुम्ही या फील्डमध्ये कसं आला, PhD तुमची कशी कंप्लीट झाली आणि आता तुम्ही काय करताय नेमकं ते सगळं सांगा ना. मी म्हणजे खेडेगावात वाढलेला एक मुलगा आहे. गाव तुमचं मूळ गाव? मी मूळचा आहे तळेगाव, हदगाव तालुका, जिल्हा नांदेड. बरं. आणि तिथेच आमच्या गावाजवळ एक तामसा गाव होतं, तिथे मी प्रायमरी शिक्षण घेतलं. 1 वर्ष मी देगलूरला होतो. आणि त्यानंतर आई-वडिलांना असं वाटलं की मुलाला काहीतरी चांगलं शिक्षण अजून द्यावं आणि कुठेतरी त्याचा विकास होईल शिक्षणानं. त्यामुळं मग आम्ही नांदेडला शिफ्ट झालो. नांदेडमध्ये मी 6वी ते 10वी 12वी पर्यंत माझं शिक्षण झालं. कोणत्या साली लगभग? मी साधारणतः 90 ते हो. 95 पर्यंत शिक्षण माझं 10वी पर्यंत झालं. 12वी मी यशवंत महाविद्यालयात केली नांदेडलाच. जसं प्रत्येकाचं स्वप्न होतं, तेव्हा आमचं पण स्वप्न होतं डॉक्टर व्हावं. इंजिनियर तर नव्हतं, कारण मॅथमॅटिक्स चांगलं असूनही 10वीला 12वीला सोडलं होतं. कारण आमचे सगळं जे बॅकग्राऊंड होतं ते सगळं बायोलॉजीचं होतं. किंबहुना प्रयत्न कमी पडले असावे, त्यामुळं माणसाचं काही डॉक्टर होता आलं नाही आणि देवाला काहीतरी वेगळं लिहून ठेवलं होतं. त्यामुळं मग ॲग्रिकल्चरला आलो. ॲग्रिकल्चरला येण्याच्या आधी थोडंसं मध्यंतरी IT ला जाण्याचं सुद्धा स्वप्न चाललं होतं, पण काहीतरी वेगळ्या पद्धतीनं, पण ते काही जुळलं नाही. ॲग्रिकल्चरला ॲडमिशन झालं आणि खरं सांगायचं झालं तर एक चांगला प्रवास सुरू झाला. 4 वर्षे कसे गेले परभणीमध्ये मराठवाडा ॲग्रिकल्चर, मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये कळालं सुद्धा नाही, त्याला आम्ही माऊ म्हणतो. आणि त्या ठिकाणी जे मित्र लाभले, सहकारी लाभले, जे काही सिनियर्स लाभले, गुरु लाभले, ते अजूनही सोबत आहेत आणि त्यांचं म्हणू शकतो की त्यांचं मार्गदर्शन असेल, त्यांचा सहवास असेल, सहकार्य असेल आणि सुखादुःखातलं ते त्यांचं जे देवाणघेवाण आहे ते फार महत्त्वाचे आहे माझ्यासाठी. आणि तोच तिथे एक टर्निंग पॉईंट ठरला. आणि BSc झाल्यानंतर ॲग्रिकल्चरमध्ये राहते की MSc करावी आणि MSc करत असताना स्पर्धा परीक्षा करावी. स्पर्धा परीक्षेमध्ये जाण्याचा कधी माझा मनसा नव्हती, वडिलांची फार इच्छा होती, पण कधी जुळलं नाही मला ते आणि मी केलंही नाही. आणि मग जायचं तर कुठं जायचं तर अकॅडमिक केलं पाहिजे, MSc झाली पाहिजे. आणि ॲग्रिकल्चरमध्ये आमच्या वेळेस बायोटेक्नॉलॉजी, जेनेटिक्स, प्लांट ब्रीडिंग, हॉर्टिकल्चर, एंटॉमॉलॉजी, ॲग्रोनॉमी हे चांगले सब्जेक्ट्स होते. आणि त्यामुळे वाटायचं की कुठेतरी जेनेटिक्स प्लांट ब्रीडिंगला लागलं पाहिजे. त्या अनुषंगाने थोडंसं ICARचे जे काही JRFची एक्झाम होती त्याची तयारी केली. देवयोगे मेहनतीला यश आलं आणि पास झालो एक्झाम चांगल्या रँकनं आणि दापोलीला जेनेटिक्स प्लांट ब्रीडिंगमध्ये ॲडमिशन मिळालं. चांगला अभ्यास करायचा प्रयत्न केला आणि म्हणतात ना की जे लिहून ठरलेलं आहे देवाने तसं घडत असतं. माझं नशीब फार फार चांगलं होतं की मला डॉक्टर ND जांभळेसारखे MScला गाईड मिळाले, जे आपल्या सर्वांना माहीत असेल भेंडीमध्ये परभणी क्रांती नावाची जी जात संशोधित केली ती त्यांनी आणि त्यांचे गुरु डॉक्टर नेरकर सरांनी डेव्हलप केली आणि त्यामुळं लाखो शेतकऱ्यांचा फायदा झाला. कारण परभणी क्रांती हे वाण हे येलो मोझॅक साठीचं पहिलं वाण भारतामध्ये विकसित झालं आणि भेंडीचं वाण शेतकऱ्यांना मिळालं. आणि त्यांच्यामुळं माझा रिसर्चमध्ये अनुभव म्हणजे इंटरेस्ट वाढत गेला आणि मी मग ठरलं की जे काही करायचं आपण या फील्डमध्येच करायचं. आणि मग MScला मी जो माझा रिसर्च होता तो वॉटरमेलन पिकावरती होता, भाजीपाल्यामध्ये जे काही वेलवर्गीय पीक आहे कोकोपिटसी फॅमिलीमधलं. वॉटरमेलॉनमध्ये इंडक्शन ऑफ पॉलीप्लायड इन वॉटरमेलॉन, जे आपण आजकाल सगळेजण सीडलेस वॉटरमेलॉनबद्दल बोलतो. तर सीडलेस वॉटरमेलॉन निर्माण करण्यासाठीचं जे पहिलं काम लागतं ते लागतं की इंडक्शन ऑफ पॉलीप्लायड, टेट्राप्लॉइड बनवावं लागतं. तर ते झाल्यानंतर नोकरी करायची का पुढे शिक्षण करायचं, MSc PhDसाठी प्रयत्न करत होतो, पण देवानं म्हणजे योग नव्हता. काहीतरी वेगळं काहीतरी करायचं होतं आणि कुठेतरी वेगळ्या ठिकाणी
जाणं आणि योगदान देणं आणि कुठेतरी एक नवीन कनेक्शन बनवणं होतं. तर त्या अनुषंगाने माझे मित्र होते भीमराव ठवरे, डॉक्टर भीमराव ठवरे, ते आता विद्यापीठात आहेत दापोलीमध्ये. त्यांनी सांगितलं की आता पी-एच-डीचं ॲडमिशन सुरू झालंय, फॉर्म भर. तर मी त्यांनी म्हणल्यामुळे मित्रांनो मी मग फॉर्म भरला आणि देव म्हणजे जे लिहिलेलं राहतं जसं म्हणलं, आधी इच्छा होती पण मिळालं नाही. नंतर मी म्हणत होतो करावं नाही करावं, पण योग होता. पी-एच-डीला ॲडमिशन झालं 2004ला डिसेंबरमध्ये आणि प्रवास सुरू झाला पी-एच-डीचा. तर त्या प्रवासाच्या आधीचा जो काळ होता, त्यावेळेस त्या मध्यंतरीच्या काळामध्ये मी कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर सरळगाव, जे महाराष्ट्रातलं पहिलं प्रायव्हेट ॲग्रीकल्चर कॉलेज आहे, तिथला फॅकल्टी होण्याचा एक देवयोगी योग आला आणि तिथे साधारणतः एक बॅचला शिकवण्याचं मला काम मिळालं आणि त्या ठिकाणी मला फार चांगले विद्यार्थी म्हणण्यापेक्षा मला मित्र मिळाले. जे आता पण माझ्या फार चांगल्या संपर्कात आहेत आणि ते फार कोटीचं काम समाजासाठी त्यांच्या कामानुसार वेगवेगळ्या क्षेत्रात करत आहेत. त्यानंतर नशीब असं होतं की टीचिंगमध्ये गेल्यामुळं कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर बारामतीला जागा निघाली, इंटरव्ह्यू दिला आणि त्या ठिकाणी सगळ्यात ज्युनियर मीच होतो. पण त्यांना काय वाटलं माझ्यात चांगलं माहीत नाही, पण त्यांनी मला सिलेक्ट केलं आणि मी कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर बारामतीमध्ये पहिली फॅकल्टी म्हणून तिथे जॉइन झालो. आणि त्या ठिकाणी मी ॲग्रीकल्चर, बॉटनी आणि स्पोर्ट्स या 2 गोष्टीसाठी काम केलं आणि त्या ठिकाणी मला फार म्हणजे उच्च कोटीचे असे विद्यार्थी मिळाले आणि जे माझे आता फार चांगले मित्र आहेत आणि देश-विदेशात, भारतात वेगवेगळ्या क्षेत्रात उद्योजक, सायंटिस्ट, प्रशासकीय अधिकारी म्हणून चांगलं काम करत आहेत. ते काम त्यांच्यासोबत केल्यामुळं फार एक वेगळा अनुभव आहे आणि एक चांगलं एक माझ्यासाठी जर कमाई जर काही असेल तर माझी ती 2 कॉलेजमध्ये जे काही मिळालेले मित्र आहेत, ते माझी फार जीवनातली मोठी कमाई आहे असं म्हणतो मी. की 2004 डिसेंबरला मला पी-एच-डीचं ॲडमिशन मिळालं आणि मग माझा पी-एच-डीचा प्रवास सुरू झाला. वडिलांनी दिलेलं जे मार्गदर्शन आणि जे काही मला जे सपोर्ट करत होते त्यांनी, त्यामुळे मला ते करता आलं आणि त्यात मुख्य करून मला माझ्या शिक्षक वृंदांचा फार मोठा सहभाग होता. डॉक्टर आपटे सर असतील, डॉक्टर बोरवणकर सर असतील, डॉक्टर बी जाधव सर असतील आमचे आणि माझे जे पी-एच-डीचे गाईड होते, ज्यांचा मोलाचा वाटा आहे, ते डॉक्टर भावे सर असतील, जे सध्या कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. आणि अजून एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा वाटा होता डॉक्टर वाघमारे सर, ज्यांनी माझ्या संशोधनाचं जे काही भाजीपाल्यात मी काम केलं त्यासाठी त्यांनी मला सहकार्य केलं ते असतील आणि बाकी मधले तिथले जे काही पी-एच-डीला जे काही सहकारी आणि शिक्षक वृंद होते, जसं बेंडाळे सर, ठवरे सर असतील, हे सर्व होते आणि त्यामुळं मला पी-एच-डी करता आली आणि पी-एच-डी फार कमी वेळात 2.5 वर्षामध्ये कशावरती पी-एच-डी केली तुम्ही? पी-एच-डीचा माझा जो टॉपिक होता अगेन मी माझा विषय जे आहे ते पूर्ण भाजीपाला पिकातच अकॅडमिक गेलं आणि आत्ताचा अनुभव पण तोच आहे भाजीपाला पिकात. तर मी पी-एच-डीचा जो माझा संशोधनाचा जो विषय होता तो होता हेटेरोसिस अँड इनब्रीडिंग डिप्रेशन इन रेफरन्स टू बॅक्टेरियल विल्ड रेझिस्टन्स इन टोमॅटो, लायकोपर्सिकम एस्क्युलेंटम, या टॉपिकवरती होता आणि त्यामध्ये मला भाजीपाला पिकात काम करता आलं आणि त्यात टोमॅटोमध्ये चांगलं काम करता आलं. तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जसं बॅक्टेरियल विल्ट हे एक जीवाणू रोग आहे आणि हा जीवाणू रोग हा साधारणतः कोस्टल पार्ट म्हणा किंवा जिथं रेड सॉइल आहे अशा ठिकाणी थोडासा तो जास्त प्रमाणामध्ये येतो आणि या रोगाचे जे काही नुकसान आहे फार मोठं असतं. जर रोगाची लागण झाली तर साधारणतः 100% नुकसान हे रोग करत असतो. तर त्यावरती काम करता आलं. यामध्ये पर्टिक्युलरली वेगवेगळे रेझिस्टन्स लाईनवरती काम करून वाण निर्मिती करता आली. पी-एच-डी करत असतानाच एक मध्यंतरीच्या त्याच काळामध्ये आमच्या तिथे दापोलीला प्लांट बायोटिक युनिट होतं. त्यामध्ये एक नटमेगवरती मॉलिक्युलर मार्करचा एक प्रोग्राम होता. त्यामध्ये आरेचं काम करता आलं साधारणतः एक 9 महिने आणि ते झाल्यानंतर 2017 मध्ये 17 जुलै 2007 मध्ये टोमॅटो ब्रीडर म्हणून कृषीधन कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. इंडस्ट्रीची सुरुवात झाली म्हणू शकतो त्या ठिकाणी आणि ॲज अ टोमॅटो ब्रीडर म्हणून काम करता आलं आणि ती सुरुवात अशी झाली की भाजीपाला पिकामध्ये एक अकॅडमिकमध्ये काम केलं आणि पुन्हा भाजीपाला पिकामध्येच एक प्रोफेशनली काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळं मागच्या साधारणतः तसा जर विचार केला 2001 पासून ते आता 2026 पर्यंत साधारणतः मधला एखादा वर्ष सोडलं तर त्यांना एक 24-25 वर्ष भाजीपाला पिकामध्ये एन प्रकारे निगडीत आहे आणि त्यामध्येच काम करत आहे आणि हे काम करत असताना जेव्हा सुरुवात झाली टोमॅटो ब्रीडर म्हणून कृषीधनसोबत काम केलं. तिथं काम केल्यानंतर असं जाणवलं की कुठेतरी आपल्याला अजून काहीतरी मोठं काम करायची इच्छा आहे. तर मग मोन्सॅन्टोसोबत काम करायची संधी मिळाली. त्यांच्या व्हेजिटेबल डिव्हिजन जे सेमिनीज नावाने ओळखलं जातं. तिथे टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून मध्य प्रदेश, महाराष्ट्रासाठी काम करण्याची संधी मिळाली. तिथं काम केलं. तिथं पण मुख्य करून भाजीपाला पिके होती आणि त्यात टोमॅटो मुख्य असं होतं. त्यानंतर पुन्हा
संधी चालून आली सिंजंटाकडनं आणि त्यावेळेस संधी मिळाली ॲज अ NSPP लीड फॉर व्हेजिटेबल अँड डायव्हर्सिफाईड फीड क्रॉप्स. आणि नंतर थोड्या दिवसांनी चेंज होऊन त्या ॲक्च्युली बायोलॉजिकल ऑपरेशन हेड म्हणून तिथं R&D ऑपरेशनचं काम करण्याची संधी मिळाली भारतासाठी. आणि ते करत असताना बरंच काही शिकायला मिळालं, कारण 200 लेबर होते, 12 लोकांचा स्टाफ आणि 21 शेतकरी, R&D लोकेशन 60 एकरपेक्षा मोठा फार्म आणि बेंगलोरचं फार्म पाहणं, सगळ्या गोष्टी पाहत असताना एक चांगलं मिळालं की पर्टिक्युलरली नवीन वाण कसं डेव्हलप होण्यासाठी किती कंपनीला खर्च येतो आणि कंपनी किती इन्व्हेस्ट करत असते चांगल्या गोष्टी करण्यासाठी, हे तिथं जवळनं पाहता आलं. त्यामुळे मी सांगू शकतो की कंपनी, कोणती चांगली कंपनी एखाद्या वेळेस जेव्हा वाण घेऊन येते त्यामागे कंपनीचे किती मोठं कष्ट असतात, किती मोठा खर्च असतो आणि चांगली गोष्ट करण्यासाठी कंपनी किती काम करत असतं, हे मला जवळनं पाहता आलं. आणि ते करत असताना कंपनी नुसतं ते काम करतच असते, पण त्यासोबत जेव्हा CSR सारख्या गोष्टी जेव्हा मला तिथे करता आल्या सिंजंटासोबत, आणि कंपनी कशी लोकांसाठी चांगलं नुसतं कामच नाही तर लोकांचं हित जपण्यासाठी कसं मृद संधारणासाठी काम करते, कसं डिजिटल एज्युकेशन शाळांसाठी काम करते, ते वयोवृद्ध लोकांसाठी चांगलं काम करण्यासाठी कसं तिथे चांगले पार्क डेव्हलप करण्यासाठी काम करते, वेगवेगळ्या क्षेत्राचे कामं शेतकऱ्यांसाठी कसं करते ते पाहता आलं आणि करता आलं. आणि ते झाल्यानंतर जसं प्रवास सुरू झाला होता टीचिंगपासून आलो संशोधनापासून गेलो टेस्टिंगपासून गेलो होतो, नंतर ऑपरेशनमध्ये. पण ऑपरेशन नंतर काहीतरी अजून वेगळं काहीतरी लिहून ठेवलं होतं, त्यामुळे मला सकाटामध्ये सुरुवात जी झाली होती ॲज अ सिनियर क्रॉप मॅनेजर, जे मार्केटिंगमधलं जो काम होतं, जे एंड टू एंड पर्टिक्युलर पिकाबद्दल कसं काय बिझनेस वाढवता येईल या अनुषंगाने संधी मिळाली. ते काम करण्याचा मला योग आला. तिथं त्यासाठी बेंगलोरला शिफ्ट व्हावं लागलं. आणि हे करत असताना मागच्या 5 वर्षापासून कंपनीने जे काही वेगवेगळे टास्क दिले पूर्ण साऊथ एशियासाठी, आणि आता जे काही आजच्या घडीला सकाटा सीड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोबत ॲज अ मार्केटिंग हेड म्हणून, असिस्टंट जनरल मॅनेजर मार्केटिंग हेड म्हणून तिथे काम करतोय. हा जो मागच्या 20-25 वर्षाचा जो काळ आहे, हा फार म्हणजे वेगवेगळे अनुभव देऊन घेणारा आहे. आणि एक मला असं वाटतं की हा अनुभव जेव्हा म्हणतो आपण साधारणतः अनुभव हीच खात्री, तर हे अनुभव हीच खात्री असं मला वाटतं, कारण या अनुभवामुळे मला ॲक्च्युअली चांगल्या गोष्टी शिकण्याचा, जवळनं पाहण्याचा आणि जिथे जिथे चांगलं काही करण्याचा योग करता आला, ते देवाने जे काही काय म्हणता येईल मला जे बळ दिलं आणि करण्याची जी इच्छा दिली, आय थिंक ते फार महत्त्वाचं आहे. आणि ते करत असताना फार चांगल्या लोकांशी कनेक्ट होण्याचा पण मला तिथं संबंध आला. जसं मी तुम्हाला म्हणलं की 1-1.25 वर्ष मी फक्त टीचिंग केली असेल, पण त्यामुळं मला जे काही विद्यार्थी मिळाले, शेकडो विद्यार्थी, तो कशानंच मला मिळणार नव्हते, ते तिथे मिळाले. नंतर बाकीच्या फंक्शनमध्ये काम करताना जसं मला लेबर असतील सिंजंटामध्ये, खूप काही स्टेप बाय स्टेप शिकायला ते शिकायला मिळालं. आणि त्यामुळे एक परिपूर्ण जे काही सीड बिझनेसच्या अनुषंगाने ज्या गोष्टी आहेत त्या मला जवळनं पाहता आणि करता आल्या. त्यामुळे एक असं म्हणू शकतो की एक सीड बिझनेस हा असा बिझनेस आहे की भलेही इंडस्ट्रीचा विचार करता हे टिनी इंडस्ट्री आहे. साधारणतः लोक बोलताना साधारणतः 6-7 हजार करोडचा जशी एक इंडस्ट्री आहे ही, पण याच्यातनं जे काही देणं आहे आणि जे काही बनवणं आहे हे कोविडमध्ये आम्हाला कळालं. कारण सगळं काही चालू शकते, पण पोटासाठी लागणारं अन्न जर मिळालं नाही आणि ते पण क्वालिटीचं मिळालं नाही तर काय होऊ शकते, आपलं कोविडनं दाखवलं होतं. त्यामुळं या क्षेत्रात असण्याचा, भाजीपाला क्षेत्रात पर्टिक्युलरली, आणि त्यातल्या त्यात भाजीपाला क्षेत्रातल्या सीडमध्ये असण्याचा एक वेगळाच आनंद आहे. आणि या अनुषंगाने काम करत असताना मिसेस पर्टिक्युलरली सांगू इच्छितो, म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये की तिचा फार मोठा वाटा ॲक्च्युअली. आम्ही तर फिरणारे लोक आहोत, म्हणजे लाईफ ऑन व्हील म्हणतो आम्ही आम्हाला, कारण ट्रॅव्हलिंग हा एक अविभाज्य असा भाग आहे आमच्या कामामध्ये. ते करत असताना जर फॅमिलीला जर कोणी सांभाळत असेल तर मिसेस आहे. भारी महत्वाचं आहे. मित्रांनो, आपल्याला बसल्या बसल्या एवढा मोठा अनुभव भेटतोय. हा एपिसोड तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करा. अजून एक गोष्ट ग्राहकाच्या दृष्टिकोनातून मी विचारतो की जेव्हा मी शहरातल्या लोकांना भेटतो किंवा गावाकडले जे ग्राहक लोक आहेत जे शेती करत नाहीत, पण त्यांचा एक समज असा आहे की हायब्रिड म्हटलं की ते जरा दचकतात. म्हणजे समजा की आता गोल टोमॅटो दिसला की ते देसी म्हणतात, गोल जास्त खाणार कधी कधी, आणि थोडा लांबट दिसला की हायब्रिड आहे ते म्हणणं. देसी पण F1च आहे, गोल आहे तो, आणि हा पण F1च आहे. तर त्यांना असं वाटतं की हे हायब्रिड आहे म्हणजे जास्त उगवलं जातं, याच्यावर जास्त केमिकल स्प्रे केले जातात, आपल्याला हे खायला नाही पाहिजे. तर त्यांच्या दृष्टिकोनातून तुम्ही इथं काय सांगाल की हायब्रिड हे चांगलं असतं, खराब असतं? लक्षात घेणं गरजेची ही गोष्ट आहे की भाजीपाला पिकामध्ये वाण ही आधीच्या काळात होते आणि काळाच्या गरजेनुसार
हे संकरितकरण होत गेलेलं आहे आणि हायब्रिड वाण येत गेलेले आहे. हम्म. आपण आधी वाण जेव्हा खात होतो त्यावेळेसचं पॉप्युलेशन हम्म. आणि आता आपण हायब्रिड बद्दल जे बोलतो त्यावेळेचं पॉप्युलेशन, आता आपण म्हणतोय की 1.4 बिलियन लोक पॉप्युलेशन भारताचं आहे आणि त्यापेक्षा जादाच आहे किंबहुना वाढतच आहे, 40 करोड पेक्षा जास्त असतील जास्तच आता. आहे. बरोबर. हे पाहत असताना जेव्हा आपल्याला सर्व नागरिकांची भूक भागवणं आहे त्यावेळेस उत्पन्न ही फार महत्वाची आणि गरजेची गोष्ट आहे. तर त्या अनुषंगाने हायब्रिड हे गरजेचीच बाब आहे. म्हणजे हे हानिकारक नाहीये. हायब्रिड हे हानिकारक नाही आहे, कारण हे पुन्हा हायब्रिड जर सांगायचं जर गोष्ट झाली तर ही नॅचरल प्रोसेस आहे. यामध्ये कुठेही आपण जनरली एक समज असा पण आहे की GMO आहे का, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम जे म्हणतो GMO फूड आहे का, तर भारतामध्ये अजून तरी भाजीपाला पिकामध्ये कोणतंही GMO फूड आलेलं नाही आहे. अच्छा, हे क्लिअर ठीक आहे, हे एक एकदम क्लिअर आहे. भारतात फक्त यामध्ये जर सांगायचं झालं तर जेवढे वाणं आहेत ते सगळे वाणं जे आहेत हे कन्व्हेन्शनल ब्रीडिंग जे म्हणतो आपण, पारंपरिक जे काही पीक पैदास शास्त्र आहे त्यानुसार होणारे जे काही पद्धती आहेत त्यानुसारच हे डेव्हलप झालेले सगळे काही वाणं आहेत. यामध्ये फक्त एकच गोष्ट आहे की बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग झालेला आहे, पण तो बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग आहे तो फक्त ही प्रोसेस कशा प्रकारे आपण थोडंसं फास्ट करू शकतो मॉलिक्युलर लेवलवरती. जे काही बनवलेलं आहे त्याचं फक्त आपण व्हॅलिडेशन करत असतो मॉलिक्युलर लेवलवरती, जेणेकरून आपल्याला टाइम वाचवता येईल, आपली एनर्जी वाचवता येईल. या अनुषंगाने बायोटेक्नॉलॉजीचा या ठिकाणी उपयोग होतो. तर त्यामुळे मी सांगू शकतो की हे जे काही हायब्रिड आहे ते पूर्णतः सुरक्षित आहेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण जे हायब्रिड घेतो या हायब्रिड कसे मार्केटमध्ये जे येतात, जशी ग्राहकाची गरज आहे त्यानुसार ते हायब्रिड बनत असतात. बरोबर. त्यामुळं की हायब्रिडचं जर आपण उदाहरण कोणतंही घेऊया, साधारणतः आज काकडी पाहतो आपण. काकडीचा जर विचार केला तर काकडी आपल्याला हवी कशी आहे की साधारणतः ती काकडी ग्रीन कलरची म्हणतो आपण, क्रिस्पी असायला पाहिजे, थोडं पाणी असायला पाहिजे आणि टेस्टी असायला पाहिजे, बिया कमी असायला, अगदी बरोबर. तर ते असायला पाहिजे. तर त्या अनुषंगाने आपण काकडी पाहतो. तर आधीच्या ज्या काकड्या होत्या आणि आताच्या काकड्या यामध्ये फरक निश्चितच राहणार तो, कारण एखादी गोष्ट ऍड करायची म्हटल्यानंतर दुसरी गोष्ट थोडीशी कमी होणार, हे नॅचरल आहे आणि हे चालत राहणार. पण या ठिकाणी मी सांगू इच्छितो की संशोधन जे चाललंय, जे शास्त्रज्ञ काम करतात आणि पर्टिक्युलरली मी जसं तुम्हाला बायोटेक्नॉलॉजीचा जो विषय सांगितला त्या अनुषंगाने शास्त्रज्ञ हा काम करतात की कोणती गोष्ट आपल्याला गरजेची आहे. जसं आता आधी काकड्या कशा व्हायच्या की आपल्याला शेतकऱ्यांना माहिती आहे की एकाच प्रत्येक पानावरती काकड्या लागायच्या नाही, लागल्या तरी एखादी लागेल समजा. पण आजच्या घडीला आपण पाहू शकतो की एकाच पानावरती 3-4 काकड्या सुद्धा लागलेल्या आपल्याला मिळतात. एका बंचिंग मध्ये असतात 2चं 4चं. हे का घडलं? कारण हे फक्त संशोधनामुळे घडलं. ठीक आहे. ह्या जशा गोष्टी घडल्या त्या अनुषंगाने आपण जे वाणाबद्दल आणि हायब्रिड बद्दल पाहतो की टेस्ट आजच्या घडीला आधीची आपली गरज होती की उत्पन्न वाढवायचं, त्या अनुषंगाने उत्पन्न वाढवत आलेलं होतं. आजच्या काही प्रमाणामध्ये गरज आहे डिसीज म्हणजे जे रोग प्रतिकारक क्षमता वाढवणं, ती रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा आपण वाढवतो. आणि आता याच्या पुढे जाऊन जसं आपण म्हणलं की आजच्या काकडीमध्ये वॉटर कंटेंट पण आहे, टेस्टी पण आहे, क्रिस्पी पण आहे. तसंच दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर वॉटरमेलन आहे. वॉटरमेलन जर आपण विचारात घेतलं तर आपण वॉटरमेलन कसं आधी मोठं होतं तर म्हणायचो आपण की 7 किलो 8 किलो 8, 7, 8, 10 किलो पर्यंत होतं. आता वॉटरमेलन साधारणतः 2 किलो 3 किलो 4 पर्यंत आईस बॉक्स फॅमिली साईज म्हणतो आपण. पण ते असताना सुद्धा त्याच्यामध्ये जे काही क्रिस्पीपणा आहे, त्याचा जो काही रेड कलर आहे, त्याची जे स्वीटनेस आहे, त्याचं जे काही थोडाफार अरोमा आहे ते मेंटेन केला जातोय. आणि जेणेकरून ती कसे लोकांना चांगल्या प्रकारचं पुढे खायला मिळेल या दृष्टीने प्रयत्न आहेत. त्यामुळे जेवढे हायब्रिड आहेत हे सगळे सेफ आहेत आणि खाण्यायोग्य आहेत. फक्त या ठिकाणी एकच प्रश्न येतो की हे उत्पन्न घेत असताना वेगवेगळ्या ठिकाणची उत्पन्न घेण्याचे जे काही प्रॅक्टिसेस आहेत रेसिड्यू फ्री असाव्या, या गोष्टी आहेत. आणि या ठिकाणी काळजी काही लोक घेतात, काही ठिकाणी त्या गोष्टींवरती अजून काम होणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी हायब्रिड आहेत, खाण्यायोग्य आहेत. फक्त प्रश्न जो राहतो की त्याची जी काही उत्पन्न घेतल्या कशा जाते, कोणत्या पद्धतीने घेतल्या जातं, कोणत्या ठिकाणी घेतल्या जातं, त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या गोष्टींचा उपयोग केला जातो उत्पन्न घेताना, त्या गोष्टी थोड्याशा पाहणं आणि जाणणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला थोडीशी म्हणजे तुम्ही नॅचरल शेती करा किंवा ऑर्गॅनिक करा किंवा रेसिड्यू फ्री करा, कोणत्याही प्रकारची शेती खूप सारे प्रकार आहेत शेतीचे, बरोबर का? कोणतेही प्रकार करा, हे हायब्रिड बियाणं वापरलं तरी चालते तिथं. अगदी. हायब्रिड बियाणं म्हणजे हे एक नैसर्गिक प्रक्रियेतनंच निर्माण झालेले बियाणं आहे. यामध्ये कुठेही निसर्गाचा असमतोल असा केला गेलेला नाहीये. नैसर्गिक पद्धतीनं जे काही पीक पैदास शास्त्रामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच अवलंबल्या गेलेल्या आहेत.
आणि त्या अवलंबूनच या गोष्टी बनवल्या गेल्या आहेत. थोडासा मी बघतो ना जनरली फिरताना भाऊ होतो माणसांना, म्हणजे जे खाणारी माणसं आहे, हे हायब्रिड आहे म्हणजे ह्यात काहीतरी गडबड आहे असं वाटतं माणसांना, की पण ते तसं काही नाहीये. अगदी तसं काही नाहीये. फक्त फरक एवढाच आहे, मी सांगू शकतो, की आधीचे जे देशी वाहनं होते, त्यांची जी उत्पादन क्षमता कमी होती आणि त्यामुळे तुम्हाला माहिती आहे, की थोडं क्वांटिटी वाढल्यानंतर क्वालिटी थोडीशी कमी होते. तो फरक आहे. पण शास्त्रज्ञांचा प्रयत्न तो पण आहे, की आता क्वालिटी अजून कशी त्यात वाढवता येईल आणि वाढवत आहेत. तर त्या अनुषंगाने तुम्ही आजकाल जर मार्केटमध्ये गेल्यानंतर आपण आता म्हणजे कॅप्सिकम असेल, टोमॅटो असेल, जसं आता तुम्ही देशी टोमॅटोची गोष्ट केलात. तुम्ही म्हणता, की मार्केटमध्ये गेल्यानंतर आजचा देशी टोमॅटो हायब्रिड आहे, देशीवाला पण. पण त्यात शास्त्रज्ञांनी जे काही गुणधर्मांना मेंटेन केले, जसं त्याचं गोल आहे, त्याचं जे काही पाण्याचं प्रमाण आहे, काही प्रमाणात मेंटेन केले, टेस्ट आहे, त्याची टेस्ट ऍसिडिकपणा आहे, काही प्रमाणात मेंटेन करण्याचा प्रयत्न करून आपल्याला जास्त काळ ते वाण कसं म्हणजे जास्त काळ टोमॅटो राहील पण आपल्या घरामध्ये आणि आपल्याला त्याची टेस्ट पण चांगली घेता येईल या प्रमाणामध्ये त्याचं काम करून ते बनवत चाललेलं आहे. आणि हे एवढं जे बियाणं बनते, या बियाणामध्ये भेसळ होते का? म्हणजे कारण शेतकऱ्यांपर्यंत ते बियाणं जातं, नर्सरीमध्ये जातं. जनरली आता शेतकरी डायरेक्ट बियाणं कोण घेतच नाही. नर्सरीत जातं, नर्सरीवाला खरेदी करतो, ते रोपं तयार करतात आणि शेतकऱ्याला देतात. पण जर भेसळ झाली तर ते शेतकरी मग ब्लेम करतात. कधी कधी कंपन्यांना म्हणतात की तुम्ही आमचे पैसे रिटर्न द्या. असं काय मॅटर होतात का? यामध्ये कसं आहे ना, की अडल्ट्रेशन हा थोडासा पॉइंट हा म्हणजे थोडासा चुकीचा ठरू शकतो. बियाणं जे राहतं, बियाणामध्ये दुसरं बियाणं, तिसरं बियाणं एकाच पॅकेटमध्ये होत नसतं. या ठिकाणी होतं कसं, की साधारणतः फसवणूक जे म्हणतो आपण, बियाणामध्ये जी फसवणूक झाली, तर ती फसवणूक अशा प्रकारे आपण म्हणू शकतो, की साधारणतः माझ्या अनुभवातून मी जे पाहिलंय, की शेतकऱ्यांना एक वाण पाहिजे होतं आणि ते वाण त्यांनी लावलं आणि त्यांना वाटलं, अरे हे तर वाण मी पाहिलं नव्हतं, मला पाहिजे नव्हतं, मला तर दुसरं वाण पाहिजे होतं, म्हणजे दुसरं आलं. तर हे अशा प्रकारची काही ठिकाणी फसवणूक ते म्हणजे अनुभवाला मिळालेली आहे. आणि दुसरा प्रकार असा राहतो, की शेतकरी म्हणतो, की आम्ही तर बियाणं मागच्या 10 वर्षातनं हे लावत आलेलो आहेत, पण हे आता बियाणं आमचं यावर्षी लावलं, आम्हाला हे उत्पन्न देत नाही. अशा प्रकारचे सुद्धा समस्या लोकांमध्ये पाहिलेल्या आहेत. तर या ठिकाणी 2च गोष्टी मी सांगू इच्छितो. आपल्याला जे वाण लावायचं आहे, त्या वाणाची मी जसं आधी सांगितलं खात्री पटवून घेणे, की कोणत्या कंपनीचं मी वाण घेतोय, ते वाण मी माझ्या भागात पाहिलेलं आहे का, त्याची मी खात्री करून घेतलेली आहे का. जर खात्री करून घेतलेली असेल तर ते वाण लावणं एक. आणि दुसरी गोष्ट जसं मी सांगितलं, की मी म्हणजे शेतकरी काय करतायत, की वाण मागच्या 5-10 वर्षापासून लावत आले आहेत, पण काय होतं अचानक एखाद्या वर्षी त्याच्यावरती काहीतरी अटॅक आला समजा रोगाचा किंवा काही प्रमाणामध्ये उत्पन्न अपेक्षित असं मिळालं नाही, तर त्यावेळेस म्हणतात, की कंपनीने आम्हाला इथं फसवलंय. तर तिथं ते फसवणूक माझ्या अनुभवातून मी असं सांगतो, जेवढ्या मी कंपन्यामध्ये जसं मॉन्सॅन्टो असेल, सिंजेंटा असेल, सकाटा सीड असेल आणि ज्यासारख्या तत्सम ज्या कंपन्या बाकीच्या पण आहेत, या ठिकाणी जे आहे ते काम करत जेव्हा असतात तेव्हा असं काही ते बियाणामध्ये बदल करत नाहीत. जे बियाणं आहे तेच बियाणं असतं. फक्त प्रश्न हा या ठिकाणी असा येतो, की वातावरणामधला जो बदल आहे, त्या बदलामुळे जे काही झालेले रोगामधले जे काही बदल आहेत आणि त्या बदलामुळं वाणावरती जो होणारा परिणाम आहे, जो टेम्परेचरमुळे होणारा परिणाम, त्यामुळं त्याची जी काही कार्यक्षमता असते, तिचे जे काही पोटेन्शियल आहे, तेवढं पोटेन्शियल आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकत नाही, कारण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ते आपण व्हरायटी लावत आलो आणि आपण त्यामध्ये थोडाफार जे काही मॅनेजमेंटचा जो काही पार्ट चेंज करायला पाहिजे. कधी कधी केला तरी होते, कधी केलं तर होतं पण नाही. पण अशा वेळेस आपण हे समजून घेणं गरजेचं आहे, की हे नेमकं घडलं कशामुळे, बियाणामुळेच घडले का वातावरणामुळे. मला जर तुम्ही विचाराल तर मी सांगेल, की जर एखादं वाण तुम्ही मागच्या 10 वर्षापासून करताना आता जर त्यामध्ये काही येत नसेल, तर इथे निश्चितपणे वातावरणाचा आणि जे काही मायक्रो क्लायमेटमध्ये जो चेंज झालाय त्याचा हा परिणाम असू शकतो आणि हे समजणं आणि त्या अनुषंगाने आपण त्यामध्ये बदल करणं ही गरजेची गोष्ट आहे. हे जे बियाणं येतं हे सीड ट्रीटमेंट करून येतं का आल्यानंतर त्याला सीड ट्रीटमेंट करून तयार करावं? साधारणतः मुख्य करून जेवढ्या चांगल्या कंपन्या आहेत, त्या सगळ्या कंपन्या सीडला ट्रीटमेंट करूनच मार्केटमध्ये बियाणं आणतात. 90% मी सांगू शकतो, की ट्रीटमेंट करूनच येतात. काही पिकामध्ये काही याच्यामध्ये ते टाळलं जातं किंवा राहत नाही, कारण केमिकलची ट्रीटमेंट करून पण काही वेळेस त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट्स त्याच्या जर्मिनेशनवर पण येऊ शकतात. काही कंपन्या चांगली ट्रीटमेंट करून त्याचं विगर कसं वाढेल यासाठी पण ते ट्रीटमेंट करून देतात. त्याचा फायदा शेतकऱ्यांनाच होतो. तर त्यामुळं ट्रीटेड सीड हे नेहमी चांगलंच असतं, जेणेकरून ऍटलिस्ट सुरुवातीला जे काही लागणारे जे काही बुरशीजन्य रोग असेल किंवा जे काही कीड असेल त्यापासून त्या बियाण्याचा बचाव करतो. उगल्यानंतर डम्पिंग ऑफ होतं किंवा कॉलरॉट होतं, त्याच्यापासून बचाव होतो. अगदी. तुम्ही आता एवढे वर्ष झालं म्हणजे बियाणं सीड इंडस्ट्रीमध्ये बघताय, खूप साऱ्या कंपनीमध्ये काम केलं. भारत आणि भारताच्या बाहेर बियाणामध्ये काय फरक वाटतोय तुम्हाला, की तिकडचं बियाणं कसं आहे, इकडचं बियाणं कसं आहे?
का ह्याच कंपन्यात बाहेर पण काम करतात? अगदी आपण जर विचार केला तर बियाणं हे बियाणंच आहे. हं. भारतामध्ये जेव्हा आपण विचार करतो की क्वालिटी बियाणंच आपल्याला दिलं जातं. हं. कारण क्वालिटीज बियाणं मी का बोलतो या ठिकाणी, कारण जे काही स्टँडर्ड्स दिलेले आहेत हे स्टँडर्ड्स आपल्या सर्वांना इथे फॉलो करावे लागतात. हं. ठीक आहे. या ठिकाणी एकच फरक जो जाणवतो मला, पर्टिक्युलरली आपण कोणती गोष्ट घेत असताना आपण जर प्रीमियम जर पे करत असेल तर आपल्याला प्रीमियम गोष्ट येणार. आपण जर प्रीमियम पे करत नसेल, आपण म्हणतो व्हॅल्यू फॉर सीड, जी व्हॅल्यू आपण सीडला देऊ तेवढ्या व्हॅल्यूचं सीड आपल्याला मिळणार ही गॅरंटी आहे. त्यामुळं विदेशात असेल किंवा इथं असेल, तिथलं जे काही इन्फ्लेशन असेल किंवा तिथले जे काही इकॉनॉमी असेल, तिथले जे काही रेट्स असतील किंवा ते आपल्यापेक्षा डेव्हलप कंट्री असेल तर पटीमध्ये जास्त असणार. बरोबर. आपल्याकडे ते रेट कमी राहणार. जसं रिझवानचं आहे, कॅप्सिकम घेतलं तर 6-7 रुपये एक बी पडतो. म्हणजे आता तुम्ही विषय काढला म्हणजे जसं पॉलिहाऊस मधले जे काही पिकं आहेत, म्हणजे त्या ठिकाणी मग तुम्ही कुकुंबर घ्या, कॅप्सिकम घ्या, यांचे जे बियाणं आहेत साधारणतः 3 रुपये, 5 रुपये, 7 रुपये, 10 रुपये या प्रमाणामध्ये जातात. हे जे बियाणं बनतं, जे शेडनेट मधलं, पॉलिहाऊस मधलं, हे वेगळं बनतं? नाही, सीड जे बनणं आहे ते सीड त्या पद्धतीनंच बनलं जातं. पण एक यामध्ये सांगू इच्छितो की कारण जेव्हा एखादं प्रीमियम लेवल येतं तर त्यावेळेस त्याची काळजी पण त्या प्रीमियम लेवलनं घेतल्या जाते. नाही, मला एखादी शेडनेट मधली व्हरायटी करायची आहे. समजा मी 35% 50% शेडनेट वापरतोय, उन्हाळ्यामध्ये मला ढोबळी लावायची आहे, तर एखादी शेडनेट हाऊसचीच बनलेली व्हरायटी मी तिथे लावू शकतो. मग ती शेडनेट मधली बनताना कशी बनते? शेडनेट मध्येच बनते का ओपन वरती बनते? हे मी म्हणतोय. ओके, शेतकऱ्याचा प्रश्न. जनरली सीड जे बनत असतं ना, तर क्वालिटी काय लेवलनं आपण ठेवतोय पाहतोय त्यानुसार ते बनत असतं. जेव्हा आपण हाय क्वालिटी सीडचा जेव्हा बोलतो तर त्यावेळेस सीड जे बनणं आहे तर दोन्ही शेतकऱ्यांच्या किंवा जे काही आपण प्रोडक्शन फील्ड जे म्हणतो, मग ते कंपनीचं असेल किंवा शेतकऱ्यांचं असेल, त्या ठिकाणीच बनल्या जातं. ठीक आहे. आणि असा काही फरक राहत नाही की पॉलिहाऊसचं वाण आहे म्हणून त्याला पॉलिहाऊसमध्येच प्रोड्यूस केलं पाहिजे, असं काही त्यामध्ये फरक राहत नाहीये. फक्त एकच राहते की त्याचे जे काही स्टँडर्ड आहेत प्रोडक्शनचे, जसं मी आधी बोलताना सुरुवातीला सीड क्वालिटीमध्ये किंवा सीड स्टँडर्डमध्ये सीड हेल्थचा जो मुद्दा बोललो होतो, तर त्या ठिकाणी आपल्याला सीड बॉर्न डिसीजेस जे काही आहेत पर्टिक्युलरली त्या गोष्टींची त्या ठिकाणी फार कटाक्षाने काळजी घेतली जाते की जेणेकरून सीड बॉर्न डिसीजेस कुठे ट्रान्सफर नाही झाले पाहिजे. ओपन फील्डही काळजी घेतली जाते, पॉलिहाऊसची जे काही पिकं आपण म्हणतो शेडनेटमध्ये त्यांच्यासाठी पण घेतली जाते. तर प्रीमियम तुमचा जे प्रश्न आहे त्यामध्ये प्रीमियम लेवलला त्याची काय म्हणू शकतो मी, प्रीमियम काळजी ते घेतल्या जाते. निश्चित शेतकऱ्याचा प्रश्न असा आहे की मी जुलै ते डिसेंबर ओपन फील्डला कॅप्सिकम करतो, डिसेंबर नंतर शेडनेटला करतो, काही शेतकरी पॉलिहाऊसला करतील, तर त्यांनी बियाणं निवडता ओपन फील्डचं वेगळं निवडायचं, शेडनेटचं वेगळं निवडायचं, पॉलिहाऊसचं वेगळं निवडायचं, असंच करायला पाहिजे ना? जनरली आधी मी जसं तुम्हाला सांगितलं, वाण निवडताना आपण काळजी काय घेतो की हे वाण माझ्या एरियात तपासलेलं आहे का, हे वाण माझ्या एरियात तपासलं पण हे माझ्या कोणत्या महिन्यात कोणत्या सीझनसाठी तपासलेलं आहे, त्याचा रिझल्ट काय आलेला. त्याप्रमाणेच पॉलिहाऊससाठीचं वाण हे ओपन फील्डसाठी लागू होईलच हे सांगणं थोडंसं कठीण आहे. होणार नाही असं पण नाहीये. अच्छा, असं पण आहे. काही वाण जे आहेत, काही फार तुरळक अशा आहेत वाण की जे ओपन फील्डला आणि पॉलिहाऊसला दोन्हीला चालतात. पण इथं अडचण अशी येते कारण तुमचं जे पॉलिहाऊससाठीचे जे वाण आहे हे प्रीमियम क्वालिटीचं आहे. बरोबर. आणि ओपन फील्डचं जे आहे हे ओपन रेग्युलर मध्ये जातं, कारण सीड कॉस्टिंग जे आहे पॉलिहाऊसची जास्त आहे, ओपन फील्डची कमी आहे. त्यामुळं 99% 99.9% असं म्हणेल मी, 99.9% पॉलिहाऊसचे पॉलिहाऊससाठी आहे, ओपन फील्डचे ओपन फील्डसाठी आहे. का? शेडनेटचं शेडनेट. आणि शेडनेटमध्ये थोडाफार तुम्हाला फरक पडू शकतो. ते होऊ शकतं तुमचं ओपन फील्डचं पण शेडनेटमध्ये येऊ शकतं. येऊ शकतं. फक्त तुम्हाला तिथं टेस्ट करणं आहे की त्याच्यात जे काही पॉलिनेशन आणि जे सेटिंग आहे ती प्रॉपर होते का. म्हणजे एका दोन लाईन लावूनच बघायला, लावून कधी पण नवीन गोष्ट करताना टेस्ट करून घेतलेलं. येताना असं येतं का काही शेडनेटची व्हरायटी लावावी? तशी रिकमेंडेशन काही कंपन्या करतात, असं नाही की नाही करतात. पण त्यांचे ट्रायल झाले असतात. ट्रायल झाले असतील त्यावेळेस ते सांगतात. काही वेळेस काय होतात की प्रयोग शेतकरी आपल्या लेवलवर पण करतात की मी हे व्हरायटी ओपनला देते तर मी हे व्हरायटी शेडनेटला करून पाहू का. तर आम्ही त्यावेळेस म्हणतो की काही प्रमाणात लावून पहा, झालं तर उत्तम. कारण आम्ही जर टेस्ट केलं नसेल तर आम्ही रिकमेंड करत नाही, कोणी कंपनी असेल. बरेचदा असं होतं की सगळ्या शेतकऱ्यांकडे बजेट नाही ना पॉलिहाऊस करायचं किंवा शेडनेट करायचं. काही शेतकरी जुगाड शेडनेट करतात, जसं पालघरला तुम्ही बघितले, बांबू उभा करतात, वरून शेडनेट करतात आणि त्यात लावतात व्हरायटी. त्या ओपन फील्डच्या व्हरायटी आहेत.
मोस्टली जे आहे ते ओपन फील्डच्या व्हरायटी आणि त्या चांगल्या आल्या त्या चांगल्या येतात. आणि पॉलिओसचे जे हायब्रिड आहेत ती तर सेपरेटच आहे. ती सेपरेट आहे, कारण त्यांचं जे एन्व्हायरमेंट आहे, तुम्ही या गोष्टीचा पण विचार करणं गरजेचं आहे. ओपन फील्डचं जे एन्व्हायरमेंट आहे ते अनकंट्रोल कंडिशन्स आहे, आणि पॉलिओसचं जे काही एन्व्हायरमेंट आहे ते Control आहे. कंट्रोल कंडिशन्स आहे. विगरस ग्रोथ होऊ शकते. हा ना, विगरस ग्रोथ आहेत, तिथले येणारे रोगराई जी आहेत ती पण वेगळी आहे. ठीक आहे, तर त्या अनुषंगाने पॉलिओसच्या व्हेरायटी वेगळ्या, ओपन फील्डच्या वेगळ्या. पर्टिक्युलरली कॅप्सिकम, कोकुंबर याचा जर विचार केला, आणि इव्हन फॉर टोमॅटोज. बाकी ते सोडून तर मग सगळं ओपनलाच घ्यायला पाहिजे, कारण अगदी ते अगदी अगदी साधी पिकं जर तुम्ही प्रीमियम पॉलिओसला घेत असला तर ते परवडणारच नाही. परवडणार नाही. टोमॅटो पण इव्हन पॉलिओसला घेऊन परवडणार नाही, नाही. ओपनलाच घ्यायला पाहिजे, अगदी 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 तरच ते परवडेल. पॉलिओसला तुम्ही म्हणजे आपल्याकडे सध्या नाही आहे ते, बाकी जसं कोरियाचा विचार केला, युरोपचा विचार केला, चायनाचा विचार केला, तर ते पॉलिओसिस मध्ये घेतात आणि त्यांच्या मार्केटनुसार ते चालतं आणि इकॉनॉमिकली व्हायबल सुद्धा आहे त्यासाठी. मग जगात भारतामध्ये जे बियाणाचं स्ट्रक्चर आहे ते जगामध्ये सगळ्या देशामध्ये तसं स्ट्रक्चर आहे, वेगळं काय नाही. डिस्ट्रीब्युशन नेटवर्क जे आहे किंवा डिस्ट्रीब्युशनचे जे काही पार्ट्स आहेत कंट्री वाईज वेगवेगळे आहेत. आपल्या भारताचा विचार केला तर कोणतीही कंपनी तुम्हाला डायरेक्टली सीड देत नाही. ती कंपनी काय करते की कंपनी त्यांच्या चॅनल पार्टनर थ्रूच देते, जसं डीलर. जसं म्हणजे विचार केला तर आता सकाटाचं नाव घेतलं तर सकाटानंतर त्यांचे जे डिस्ट्रीब्युटर नंतर डीलर, आणि डीलर सोबतच मग डीलर म्हणा किंवा मग नर्सरी मान म्हणा तिथं जातात, आणि तिथनं मग ते सीड शेतकऱ्यांजवळ विकल्या जातात. आता तर बऱ्यापैकी डायरेक्ट शेतकरी तर बियाणं घेतच नाही, मी बघितलं. जे काही घेतो तो नर्सरीतनच घेतो. दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्र भारताचा जर विचार केला तर त्या ठिकाणी मोस्ट ऑफ द केसेसमध्ये नर्सरीचं 90% आपण म्हणू शकतो की मोठमोठे जे पिकं आहेत, पर्टिक्युलरली टोमॅटो असेल, कोबी, कॅबेज, तुमचा मिरची, हे जे पिकं आहेत जिथं डायरेक्ट सोईंग नाहीये, जिथं रोपं लागतात ते नर्सरी थ्रूच जात आहेत. बरोबर. आणि नॉर्थ आणि ईस्टचा जर विचार केला तर तिथे अजूनही काही प्रमाणामध्ये शेतकरी स्वतःची नर्सरीची इकोसिस्टम नाहीये, अजून नर्सरीची इकोसिस्टम झालेली नाही. बरेच ठिकाणी मी पण फिरत असतो, बघितलं की शेतकरी स्वतः घेतात, ट्रे मध्ये घालतात, जर्मिनेशन करून बघतात, झालं तर मग ते मोठ्या स्केलला करतात. बऱ्याच राज्यामध्ये असं चालू आहे, म्हणजे जिथं नर्सरीची सिस्टम आहे तिथं नर्सरीवालेच घेत आहेत. पूर्वी शेतकरी काय करायचे की आपलंच बियाणं ठेवायचे, बरोबर का. आता ती परंपरा कमी होत चालली आहे की बियाणं ठेवतच नाहीत, तर ते ठेवायला पाहिजे, काही गरजच नाही त्याची. विचार जर केला, जैविक विविधता असणं कधीही गरजेचं आहे. जेनेटिक बेस हा नेहमी ब्रॉड जेवढा राहील तेवढा चांगला, आणि जेणेकरून आपल्याला त्यापासून चांगल्या गोष्टी भविष्यात बनवण्यासाठी त्याचा फायदा पण होतो. जेवढा नॅरो बेस तेवढा धोक्याचा असतो. ठीक आहे, आजच्या घडीला हे सांभाळण्यासाठी आपण पाहिलं असेल की बायोडायव्हर्सिटी ऍक्ट आलाय, आणि NBPGR जे आहे आपली अपेक्स बॉडी आहे, जिथे सगळे जेवढे जर्मप्लाझम आहे भारतामधलं ते सगळ्यांचं स्टोरेज ठिकाण ती आहे. आता शेतकऱ्यांचा जर जेव्हा तुम्ही विचार करताय आणि बोलताय, होतं कसं नाही की शेतकऱ्यांकडे स्वतःचं बियाणं ठेवणं आणि करणं हे थोडंसं दूरप्रास त्याच्यासाठी होत चाललंय, कारण जे सरळ वाण जे आहेत, जे आपण व्हरायटी म्हणतो, या व्हरायटी कमी होत चालल्या, कारण त्यांच्याच मध्ये जे असलेले जे काही उत्पादन क्षमता असेल, बरोबर, वातावरणापुढे लढतच नाही, त्याच्यामध्ये डिसीज रेजिस्टन्स पॉवर असेल, ते थोडं कमी होत असल्यामुळे शेतकऱ्याला जे अपेक्षित असं उत्पन्न आहे त्यापासून ते थोडं ते भेटत नाही, किंवा ती क्वालिटी तेवढी काही प्रमाणात मिळते, काही प्रमाणामध्ये किपिंग क्वालिटी सारख्या अडचणीच्या ठरतात. त्यामुळे शेतकरी भाजीपाला पिकाचा जर विचार केला तर ते ठेवून त्यांना अपेक्षित आहे जेवढं वाजवी असं उत्पन्न पाहिजे तेवढं ते भेटू शकत नाही. त्यामुळे त्यांची जी काही निर्भरता जी आहे ती हायब्रिड वाणावरती आहे, आणि हायब्रिड वाणाचं बियाणं आपल्याला माहिती आहे की ते आपण स्टोअर करून ठेवू शकत नाही, कारण प्रत्येक वर्षी आपल्याला ते नवीन उत्पन्न करणं आहे. तर त्यामुळे शेतकऱ्यांनी एकात्मिक पीक पद्धतीचा वापर केला तर निश्चितपणे ती गोष्ट कधी पण नेहमीसाठी चांगलीच राहू शकते. ज्या ठिकाणी गरजेचं वाटतं, ज्या ठिकाणी शक्य आहेत, ज्या व्हरायटी चांगल्या आहेत किंवा व्हरायटीचं उत्पन्न चांगलं घेऊन ते उत्पन्न घेऊ शकतात चांगल्या प्रकारे, ते जतन करून चांगलं त्याचा वापर केला पाहिजे. आणि ज्या ठिकाणी हायब्रिड वाणं आहेत, जिथे संकरित वाण आहे, जिथे उत्पन्न लागतं आणि जिथं दुसरा पर्याय नाही, त्या ठिकाणी हायब्रिडचाच वापर केला पाहिजे. आणि ते पण करत असताना निश्चितपणे चांगल्या कंपनीचं वाण घेतलं पाहिजे, आणि ते तपासून जास्त परखून आपल्या वातावरणामध्ये पाहून त्याची लागवड केली पाहिजे. पण हायब्रिडवर जर डिपेंडन्सी आपण केली तर आता हे बघा, आता जगामध्ये प्रत्येक गोष्टीची, एखाद्या गोष्टी जर डिपेंडन्सी वाढली तर तिथे मोनोपॉली तयार होते. तर हे सीड मध्ये काय होऊ शकतं का? कारण सीडच मेन आहे. सीडच नसेल तर शेतकरी ना अन्न तयार करू शकते, ना जग चालेल, ना पृथ्वी चालणार आहे. अगदी. आता तुम्हाला जसं मी म्हणलं की प्रत्येक गोष्ट कशी असते की एकात्मिक पद्धत आहे. एकात्मिक म्हणजे इंटिग्रेटेड अप्रोच जो म्हणतो आपण, तो असणं नेहमी गरजेचं आहे. तर हे पाहत असताना तुम्ही पाहिलं असेल की साधारणतः
PVFRA जो आहे, प्लांट व्हरायटी प्रोटेक्शन अँड फार्मर राईट ऍक्ट, त्या अनुषंगाने शेतकरी आपापलं वाहनं जे आहेत ते प्रोटेक्ट करू शकतात. ठीक आहे. आणि प्रत्येक कंपनी सुद्धा आपली व्हरायटी प्रोटेक्ट करते आणि पण ते कंपन्या पण मोनोपॉली करू शकतात का? मी माझं बियाणं समजा एखादी बियाणं असेल खूप चांगलं आहे आणि त्यांनी 10 रुपयाचं सीड पुन्हा ते 100 रुपयालाच विकणार मी, तर असं होऊ शकतं का भविष्यात? नाही. या अनुषंगाने एक गोष्ट सांगू इच्छितो की आजच्या घडीला तरी असं पर्टिक्युलरली सीड प्राइसिंग कंट्रोल वाला प्रकार नाही आहे. ठीक आहे. हे डिपेंड करतं की कंपनी जे मी जसं तुम्हाला सांगितलं इन्व्हेस्टमेंट आणि बाकी गोष्टीनुसार त्याची प्राइसिंग ठरल्या जातं आणि व्हॅल्यू फॉर मनी जसं शेतकऱ्यांना वाटतं तर त्यानुसार शेतकरी आपले पैसे देऊन ते घेतात. तुम्ही म्हणल्यासारखं की मोनोपोलीचा जो प्रश्न आहे किंवा हे होणं शक्य नाही आहे, कारण गव्हर्नमेंटचं यावरती पूर्ण कंट्रोल आहे. आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर साधारणतः अशा कधी भविष्य म्हणजे गोष्टी कधी घडल्या असतील, पर्टिक्युलरली आपण कॉटनचा विचार जसा करू पाहिला असेल तर एक प्राइसिंग गव्हर्नमेंटनं लावून दिलेली होती आहे समजा, आणि त्या अनुषंगाने त्या गोष्टी घडतात. तर जेव्हा केव्हा अशी काही वेळ येईल तर गव्हर्नमेंट त्यामध्ये इंटरफेअर करेल आणि लोकांना पर्टिक्युलरली शेतकऱ्यांचा इंटरेस्ट लक्षात घेऊनच या गोष्टी पुढे चालतील. म्हणजे सीडमध्ये मोनोपॉलीचं काही भ्यायचं काम नाही. सध्या तरी वाटतंय की असं दिसत नाही आणि मोनोपोली होईल असं दिसत नाही, कारण अडचण अशी आहे की कंपन्या भरपूर आहेत. कंपन्या भरपूर असण्यापेक्षा क्लायमेट चेंज एवढा काय आहे आणि आजच्या घडीला असं कोणी एक नाहीये किंवा असे थोडेच लोक नाहीत की जे सगळं काही देऊ शकतील. त्यामुळं हा येणाऱ्या काळामध्ये मला तरी ते कसं दिसत नाही, आणि जरी असेल तर शेवटी सरकार आहेच शेतकऱ्यांच्या हितासाठी. शेतकऱ्यांची थोडी मानसिकता का बदलत नाहीये की आपण नवीन हायब्रिड व्हरायटी थोडीशा ट्राय करूया? मी आता बघतोय म्हणजे फील्डला पर्सनली फिरत असतो, जे 5 वर्ष 10 वर्ष चालू आलंय तेच कंटिन्युअसली लावतात, कारण ते म्हणतात की हे बियाणं महाग आहे, नाही हे स्वस्त आहे किंवा हेच आपल्यात जास्त होते. हे का बदल घडत नाहीये? यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग काय आहे ना की हे मानसिकतेचा प्रश्न आहे ऍक्च्युअली इतिहासामध्ये आपल्या आतापर्यंतच्या गोष्टींमध्ये, की एखादं वाण लावल्यानंतर जर मला एखादं वाण उत्पन्न चांगलं देत असेल आणि चांगलं उत्पन्न देतं म्हणजे मला जे अपेक्षित आहे त्याचं यील्ड मिळतं. साधारण टोमॅटोचा विचार केला तर मी टोमॅटो म्हणतोय तुम्हाला साधारणतः एक 40 ते म्हणजे 50-60 टन जर उत्पन्न देत असेल नॉर्मल आणि व्यवस्थितच्या कंडिशनमध्ये, मला त्याची क्वालिटी व्यवस्थित जर मिळत असेल आणि मला रोगासाठी पण एक ऑन अँड ॲव्हरेज मला जास्त काळजी करायची गरज जर पडत नसेल, अशा ठिकाणी माझं जर वाण मागच्या 5-6 वर्षापासून मला ते उत्पन्न देत असेल तर मी विचार काय करणार, मी जाऊ दुसऱ्या वाणासाठी मी का जावं? बरोबर. ठीक आहे. तर त्यामुळे काय होतं की शेतकरी नवीन वाण लावायला त्या अनुषंगाने प्रयत्न करत नाही. पण या ठिकाणी एवढंच मी सांगू इच्छितो की कोणतंही वाण शेतकरी करत जरी असतील ते एक प्रयोगादाखल आणि भविष्यात आपल्याला एक जनरली एक प्लॅन पाहिजे, प्लॅन बी म्हणतो आपण. रेडी करायला पाहिजे. प्लॅन बी आपला रेडी असायला हवा की जेणेकरून एखादं जर वाण फेल जरी गेलं समजा जे मी करत आहे तर माझ्याकडे काहीतरी एक बॅकअप प्लॅन पाहिजे की जेणेकरून माझं भविष्यामधलं जे काही उत्पन्न आहे ते मला मेंटेन करता आलं पाहिजे. आणि हे करण्यासाठी तुम्ही जसं म्हणलात की नवीन वाण लवकर घेत नाही, पण मी असं सांगू इच्छितो की नवीन वाण मार्केटमध्ये येतं आपल्याला ऍटलिस्ट कानावर पडतं, तर त्यावेळेस किंबहुना 2 लाईन 4 लाईन आपल्या शेतात लावून पाहिल्या पाहिजेत आणि त्या अनुषंगाने जे काही नवीन वाण आहे अभ्यासलं पाहिजे, जेणेकरून आपला बॅकअप प्लॅन रेडी आहे. लगेच त्याला रिप्लेस करा असं मी म्हणत नाहीये. जेव्हा तुम्हाला वाटतं की नाही आता गरज आलेली आहे तर त्यावेळेस ते रिप्लेस करून नवीन वाणाला चांगल्या वाणासाठी गेलं पाहिजे. फक्त बदलायचं म्हणून बदल कधीच केला नाही पाहिजे. एखादं वाण जर कंटिन्युअसली तुम्हाला उत्पादन देते चांगलं तर काय गरज आहे बदलायची? गरजच नाही. तुम्हाला पैसे 2 होतात, मूळ तर आहे पैसा. अगदी बरोबर. पैसा मिळते तर काम झालं. मी तर एक तुम्हाला सांगतो, द्राक्षामध्ये जे झाड आहे ते झाड येतं 30 रुपयाला. त्यात शेतकरी विचार करतात की मला जे रूट स्टॉक असते बेंगलोर डॉगरेज असेल, पोल्सन असेल, वेगवेगळे आहेत ते येतं 30 रुपयाला. मग शेतकरी तिथं बार्गेनिंग करतो, नाही तुम्हाला 10 रुपयाला दे, 15 रुपयाला दे. आणि त्याच झाडासाठी जो काटे आणतो ना तो 30 रुपयाचे आणतो. काटे 30 रुपये चालत्या पण 30 रुपयाचं झाड. मी असं सहज बसलो ना, मग मी एका शेतकऱ्याला मी म्हटलं तुम्हाला म्हणजे ते मला म्हणले अरे कोणाकडे बेंगलोर डॉगरेज आहे का? मी म्हटलं आहे शेजारी. म्हटलं 1 नंबर क्वालिटी आहे, 30 रुपयाला आहे. नाही म्हटलं इकडे 10 रुपयाला मिळते. म्हटलं तू काठी किती रुपये जाणार आहे? म्हटलं 30 रुपयाची. म्हटलं काठी 30 जाणार आहे, झाड हायजीन मटेरियल का घेत नसतो? आणि मी पण स्वतः फसलोय. बऱ्याच 2-3 वर्षापूर्वी मी पण तयार झाड आणलं, तेवढा अनुभव नव्हता. रूट कॉईल झालेलं होतं, हायजीन स्वच्छ नर्सरी नव्हती. ते झाड लावलं, ग्रो झालं नाही. ते बाग पूर्ण काढली, पुन्हा दुसरी बाग फ्रेश केली. मग ते धाडच होतं म्हणून पटपट केलं. पण ते मी आता जे भेटतं त्यांना मी सांगतो, चांगलं सीड, चांगलं हायजीन मटेरियल नक्की घेत जावा, नाही तर तुम्ही फार फसू शकता. मी याच्यात एकच पॉईंट ऍड करेल, मी तुम्ही जे बोललात बियाणाचं आपण ते घेतोय अगदी बरोबर आहे.
हे बियाणं घेत असताना जिथनं आपण रोपं पण घेतोय, तर हं. रोपं घेत असताना सुद्धा शेतकऱ्यांनी जी महत्त्वाची जी गोष्ट आहे, हं. हे पाहणं गरजेचं आहे, की जे मी वाण घेतोय, तेच हं. वाण आहे का ते? आणि खात्रीशीर माझी ती नर्सरी आहे का? हां. कारण शेवटी कसं आहे, की आपण बियाणं बोलतोय, पण बियाणाच्या पुढची स्टेप आहे रोप. कारण हं. रोप घेत असताना तुम्ही जसं पॉइंट बोललात, मध्यंतरी एक ठिकाणी सर्व्हे झाला होता, जेव्हा महाराष्ट्रात पर्टिक्युलरली टोमॅटोवरती जेव्हा व्हायरस आला होता. सीएमबी ना? सीएमईचं कॉम्प्लेक्स होतं. सीएमई हं. असेल, टस्को असेल, या सगळ्यांचा हं. जेव्हा उहापोह जास्त झाला हं. आणि जेव्हा प्रेशर जास्त वाढलं होतं, तेव्हा जेव्हा चेकिंग केल्या गेली किंवा जेव्हा टेस्टिंग केल्या गेली, की बाबा कितपत लोकांना हेल्दी सीडलिंग मिळतं. त्यावेळेस असं लक्षात आलं लोकांच्या, की हेल्दी जे सीडलिंग मिळायला पाहिजे ते भेटत नाहीये. आणि नर्सरीच हेल्दी मिळत नाही. माझ्या नर्सरी सीडलिंग हेल्दी भेटत नाही ना, तिथनं जिथनं कुठनं घेताय. तर त्या अनुषंगाने आपण तो पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की बाबा मी जिथनं घेतोय ते हेल्दी एरिया आहे का? आणि त्यांचे जे सप्लाय आहे तो हेल्दी मिळतोय का मला? आणि हं. आतापर्यंत मी ज्या गोष्टी घेतल्या ते त्यांनी दिलेल्या बरोबर आहेत का? तर त्या गोष्टी तुम्हाला भविष्यात चांगलं काम म्हणजे चांगलं उत्पादन देऊ शकतात. अदरवाईज काय बियाणं तुम्ही नाव चांगलं ऐकलं, ओके हे चांगलं आहे. पण ते जर बियाणं जर चांगल्या ठिकाणी जर तुम्ही सुरुवातीला त्याचं जर पालन-पोषण करता नाही आलं, हं. तर तुम्हाला पाहिजे असं अपेक्षित असं उत्पन्न भेटणार नाही. बरोबर आहे. बऱ्याचदा असं होतं, की म्हणजे नर्सरीतूनच तुम्हाला चुकून ट्रे पण बदलतात कधी-कधी किंवा तिथं नर्सरी जे असते तिथं ते जमिनीवरच चिखलात असतं किंवा तिथंच रोग लागलेले असतात किंवा तिथंच डंपिंग झालेली रोपं पण असतात नर्सरीमध्ये ते सॉर्टिंग पण करून देतात. त्यात फंगस असतं. नाही किंबहुना ह्या गोष्टी बऱ्याचशा आता कमी झाल्यात. एवढं आलेत कमी राहिलेलं पण नाहीये. आहेत अजून पण ते हां, चेंज व्हायला पाहिजे. हां. पण कसं होतं ना, की नर्सरीमध्ये शेवटी कसं आहे, की मनुष्य काम करतो. ह्युमन हं. एरर नावाचा प्रकार असतोच हा. सगळीकडेच आणि असतं. तर ते फक्त कसं आहे, की कोणते नर्सरीवाले किती कटाक्षाने त्या गोष्टीकडे पाळतात. ते पाहणं आपलं काम आहे. कारण शेवटी कसं आहे, की आपण दुसऱ्याकडे बोट दाखवून नुकसान शेवटी आपलं आहे. त्यामुळं आपण जितकी जास्त काळजी घेऊ तितका फायदा आपला आहे. मी तर म्हणतोय 10,000 तुम्ही टोमॅटो 5,000 तुम्ही टोमॅटो लावताय आणि तुम्ही ₹2 ला एक रोप घेताय, तर मी म्हणेन ₹2.5 ला घेऊया तिथून. पण हं. नर्सरीवाल्याला सांगू शकतो, "बाबा तू इम्प्रुव्हमेंट कर. अगदी, अगदी. 50 पैसे जास्त घे." कारण ₹10,000 नर्सरीला तुम्ही खर्च करणार आहे. 12.5 करा. अजून ₹2,500 वाढला तरी चालेल. पण क्वालिटी मटेरियल हवं आहे ना आपल्याला. अगदी, अगदी. तिथंच शेतकरी पैसे वाचवायचा प्रयत्न करतोय. जनरली मी हे बघतोयच हं. प्रत्येक ठिकाणी. पेस्टिसाइड एका टाईमाला 5,000 10,000 जातात. हं. एका स्प्रेचे. बायोलॉजिकल असेल किंवा केमिकल असेल किंवा फर्टिलायझर सुद्धा एका हार्वेस्टिंग आज हार्वेस्ट केलं 3-4 दिवसाच्या हार्वेस्टिंगमध्ये 2-3 हजार तर जातच. याच्यावरून एक मला एक गोष्ट आठवली आता. बियाणं चांगलं असेल तर खर्च कमी कसा होऊ शकतो मी सांगतो. समजा आपल्याकडं रोग प्रतिकारक क्षमता जर वाण आपण लावलं, पर्टिक्युलरली आपण टोमॅटोचा विचार केला, TYLCV साठी त्याच्यामध्ये स्ट्रॉंग रेझिस्टन्स असेल, तर तुम्हाला जे काही पेस्टिसाइडचा जो खर्च आहे, किंबहुना 2 ते 3 स्प्रे तुमचे कमी होतात. जसं तुम्ही सांगितलं, मी म्हणतो ₹3,000 एका स्प्रेसाठी. ₹9,000 वाचले. न्यूट्रिशनसाठी आपण जनरली जर चांगलं वाण वापरलं, तर त्याचा खर्च कमी कसा होतो तो मी सांगतो. आता सकाळचे जेवढे कॅरेट आहेत, ते थोडेसे नायट्रोजनसाठी पर्टिक्युलरली त्याला नायट्रोजन इफिशियन्सी फार चांगली आहे त्यांच्यामध्ये. म्हणजे आता आम्हाला मध्यंतरी आम्ही जेव्हा पाहत होतो, तर साधारणतः जर हिरवटपणा जो असतो ना वरती, थोडासा जो जाणवत असतो तो नायट्रोजनचा असतो. तर अशा वेळेस जर तुम्हाला माहित आहे, की वाणामध्ये नायट्रोजन इफिशियन्सी चांगली आहे, तर तुम्हाला तिथं नत्र देण्याची गरजच नाहीये जास्त. म्हणजे तिथं तुमचं 20 ते 30% नत्रावरचा जो खर्च आहे तो कमी होऊ शकतो. तर त्यामुळं चांगलं बियाण्याचं जर वाण तुम्ही जर खरेदी केलं, तर त्या ठिकाणी तुम्ही पेस्टिसाइडमध्ये, फर्टिलायझरमध्ये आणि ओव्हरऑल त्याचं जे काही क्वालिटी उत्पन्न येणार आहे, त्याचे जे काही प्रीमियम मिळणार आहे, त्या ठिकाणी म्हणजे पैसे तिथे जास्त मिळणार, इकडे पैसे वाचवले म्हणजे तिथं कमाई. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही चांगल्या प्रकारे कमाई चांगल्या वाणाच्या निवडीतनं मिळू शकते. बरोबर आहे आणि याचा खूप फायदा होऊ शकतो आणि ते करायला पाहिजे शेतकऱ्यांनी यूज करायला पाहिजे आता नवीन वाण. बियाणाबद्दल बोलायचं झालं तर आता 2026 चालू आहे. 2030 पर्यंत येत्या 4-5 वर्षामध्ये तुम्हाला काय वाटतं, की भाजीपाला बियाणामध्ये काय क्रांती येऊ शकते किंवा कसं फ्युचर असेल का असंच स्लोली चालू राहील सगळं? सध्याच्या घडीला जर आपण विचार केला तर क्लायमेट चेंजचा जो काही इम्पॅक्ट आहे, हा सर्व गोष्टींवरती आहे. जेवढ्या जीवित गोष्टी आहेत सर्वांवरती आहे आणि त्यातल्या त्यात आपण जर भाजीपाला पिकाचा जर विचार केला तर तो जास्त आहे. त्याचं कारण असं आहे, की आपण जर मागच्या 5 ते 10 वर्षाचा जर विचार केला, जे घडलं त्यामध्ये इरॅटिक रेनफॉल येतोय म्हणजे अनिश्चित असा पाऊस पडतोय आणि त्यामुळं होतं कसं, की आधी आपल्याकडं ठरलेलं होतं, की पावसाळा, हिवाळा, उन्हाळा. बरोबर. तर पावसाळा म्हणलं कीच पाऊस पडायचा. पण आता तसं राहिलेलं नाहीये आणि येणाऱ्या काळामध्ये ते अजून वाढणार. कारण ज्या प्रकारचं क्लायमेट चेंज आहे एक. दुसरी गोष्ट अशी होती, की आपण एक ठरवून होतं, की टेम्परेचर जे वाढणार आहे, तर साधारणतः
35-40 डिग्री वाटलं तर आपल्याला तेव्हा भरपूर वाटायचं, जादा वाटायचं. पण आता काही ठिकाणी ऑलरेडी टेम्परेचर म्हणजे 45-48 इव्हन 50ला टच झालेलं आहे. झालं. आणि जे सध्याचे जे रिपोर्ट्स आहेत ते साधारणतः प्रत्येक वर्षी म्हणजे 3-4 डिग्रीने टेम्परेचर हे वाढतच आहे, कमी होत नाहीये. त्यामुळं उन्हाळा जो पण आहे तो हार्श उन्हाळा होत जाणार आहे. तिसरी गोष्ट जी आहे हिवाळा. आधी वाटायचं कसं आपल्याला की हिवाळा साधारणतः एक टिपिकल वेळेत यायचा आणि जायचा. तर साधारणतः आता असं झालं की जे काही हिवाळ्याचं जे टेम्परेचर आहे ऑल ऑफ अ सडन एक लॉंग होत चाललेलं आहे. जसं आता या वर्षीचा जर आपण विचार केला तर मागच्या 10-15 वर्षात जेवढं टेम्परेचर डाऊन नव्हतं तेवढं टेम्परेचर महाराष्ट्रात विचार केला तर डाऊन होतं, जे लोकांना अपेक्षित असं नव्हतं. त्यामुळं पर्टिक्युलरली कॉलीफ्लॉवर सारख्या पिकांमध्ये आपल्याला बऱ्याचशा समस्या दिसायला लागल्या. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो तर मला असं जाणवतं की येणारा 5 ते 10 किंवा त्याच्या पुढचा 15 वर्षाचा जो काळ आहे त्यामध्ये पर्टिक्युलरली क्लायमेट रेझिलियंट हायब्रिड वरती जास्तीत जास्त कंपन्यांचं काम चालेल आणि त्या गोष्टींची गरज जास्त पडेल. आणि हे करत असताना सध्या जे टेक्नॉलॉजीज आहेत पर्टिक्युलरली म्हणजे इमेज अनालिसिस असेल किंवा प्रिडिक्टिव्ह बिडिंग असेल, प्रिसाईज बिडिंग असेल, या गोष्टींचा जास्त वापर जे काही नामांकित कंपन्या आहेत ते करत आहेत. आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त आणि चांगल्या क्लायमेट रेझिलियंट जे काही हायब्रिड आहेत, जे पावसाळा जरी आला तर ॲटलिस्ट फंगल डिसीजसाठी कसं सस्टेन धरू शकतील, किंबहुना जरी थंडी वाढली किंवा थंडीचा काळ वाढला तर ॲटलिस्ट तग धरून तिला सेटिंग कशी काय चांगल्या प्रकारे येऊ शकेल. सेम कंडिशन उन्हाळा जास्त असेल तर जास्त उन्हामध्ये कशा प्रकारे फळधारणा चांगल्या प्रकारे राहू शकेल. आणि कमी आणि हे करत असतानाच दुसरी गोष्ट जी महत्त्वाची जी सध्या चालू आहे की ते म्हणजे वॉटर इफिशियन्सी, म्हणजे वॉटर इफिशियन्सी म्हणा किंवा तुमचं कोल्ड टॉलरन्स किंवा हीट टॉलरन्सवाला जो प्रकार आहे ह्या कशा काय चांगल्या हायब्रिडमध्ये देता येईल. तर या अनुषंगाने कंपन्यांची कामं चालू आहेत आणि हे मुख्य समस्या येणाऱ्या काळात राहणार आहे. त्यामुळे त्यानुसार बियाणं तयार होते. बेस्ट म्हणजे ही चांगली गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी. असे जर वाण आले, हायब्रिड व्हरायटीज आल्या तर बेस्ट आहे. शेतकऱ्यांसाठी खूप इझी जाईल, कारण आताचं जे क्लायमेट आहे एकदम विचित्रच आहे ते. आणि हे होणं पण जेवढं आपण बोलतोय तेवढं पण ते सोपं नाहीये. पण ज्या प्रकारे जे काही मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, आपल्या इंडियन कंपनीज आहेत किंवा जे काही सरकारी इन्स्टिट्यूट्स काही जे आहेत ते त्यांची कामं चालू आहेत. आणि मला तरी खात्री आहे की जे काही येणाऱ्या भविष्यकाळाची जी गरज आहे ते निश्चितपणे त्याने पूर्ण होईल. आणि हे करत असताना पर्टिक्युलरली शेतकऱ्यांनी जी काळजी घेणं आहे ती काळजी पण घेणं फार गरजेचं आहे. वाण येतील, मिळतीलही, पण जेव्हा आपण एखादं वाण मी जसं सांगितलं की विचार केल्यानंतर ते येण्यासाठी ऍटलिस्ट एक 7-8 वर्ष जाणार आहेत. तर त्या अनुषंगाने जे माझ्या हातात आता उपलब्ध आहे आणि मला पुढच्या 5-10 वर्षात मी कसं काय गेलं पाहिजे हे पण याचे पण एक नियोजन असणं शेतकऱ्याकडे गरजेचं आहे. आणि हे नियोजन करत असताना पर्टिक्युलरली आपण पाहत होतो की डिपेंडेबिलिटी जी आहे आपली, की आपण एकाच पिकावरती डिपेंडेबिलिटी जी आहे ती कुठेतरी किंबहुना त्याला जोड दुसऱ्या गोष्टीची देणं गरजेचं आहे. आणि ते जर करत असू तर त्यामध्ये चेंजेस आणणं वातावरणानुसार ते गरजेचं आहे. जर समजा कसं ते क्रॉप रोटेशन जी आपण पद्धत म्हणतो ती फार गरजेची आहे. हे नुसती पेस्ट जे वाढतात त्यांचं ब्रेकडाऊन करण्यासाठी नुसतं नसून मोनोक्रॉपिंग तुमच्या सॉइलचे जे काही स्टार्टा जे आहेत जे न्यूट्रिशन लेवल घेतलं जातं ते पण डिप्लेट होतो जर एकच क्रॉप जास्त काळ एकाच जागी आणि एकाच याच्यात घेतलं. त्यामुळे ते पण घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की एक क्रॉपिंग पॅटर्न जो म्हणतो आपण पर्टिक्युलरली तुम्ही जर आता पाहिला तर साधारणतः मागच्या 5 ते 10 वर्षामध्ये हा जो आला पर्टिक्युलरली टोमॅटोच्या केसेसमध्ये किंवा काही ड्राय मिरचीच्या केसेसमध्ये कसं झालं की जिथं रोगांचं प्रमाण वाढलं किंवा रेटमध्ये फ्लक्च्युएशन जास्त झालं तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जेव्हा फक्त एक गोष्ट परवडण्याजोगी राहिली नाही त्यावेळेस तिथं पर्यायी पिकांची तिथं लागवड होत गेलेली आहे. बरोबर. तर माझं म्हणणं आहे की एखादी गोष्टीचं प्लॅन आधीच का नाही आपला राहायला पाहिजे की जेणेकरून शेवटची घटिका आल्यावरच आपण चेंज होण्यापेक्षा आधी जर आपल्याकडे थोडंसं जर एक ऑप्शन म्हणून ऑप्शन म्हणून एखाद्या गोष्टीला जर आपण पाहिलं जे आपल्या भागामध्ये चांगल्या प्रकारे येऊ शकते त्यासाठी एक प्रायोगिक तत्वावर घेणं आणि छोट्याशा एरियावर घेऊन पाहणं आणि मग त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी हळूहळू कशा डेव्हलप होतील हे पाहणं. उदाहरणादाखल जर द्यायचं झालं तर साधारणतः कसं झालं की काही प्रमाणामध्ये जसं टोमॅटोच्या नंतर लोकांनी काही ठिकाणी जसं थोडंसं मिरचीकडे वळण्याचा प्रयत्न केला किंवा काही थोडंसं काकडी वाढली आहे तर असं काही करता येऊ शकतं का त्याचा विचार करणं आणि त्या अनुषंगाने त्या मार्केटचा अभ्यास करून ती गोष्ट कशी करता येईल ते पाहणं. आणि एक चांगली गोष्ट आजच्या घडीला अशी मी म्हणून सांगतो की भाजीपाला पिकं जिथे जिथे होतात तिथं
ऍक्च्युअली सगळ्यांसाठी मार्केट आहे. हम्म. काही कंपन्यांचे कलेक्शन सेंटर्स आहेत हम्म. आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर आता असं महाराष्ट्र राहिलं नाही की महाराष्ट्राची जी काही कनेक्टिव्हिटी झालेली आहे खूप चांगलं झालं. मुख्य मार्केटसाठी, म्हणजे नाशिक असेल, नागपूर मुंबई असेल, असेल. मुंबई असेल, पुणे असेल, या ठिकाणी भारतात म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं जिथं शेती करतात तिथनं मुख्य मार्केटला येतातच. कनेक्टिव्हिटी फार चांगली केली. त्यासाठी म्हणजे सरकारनं चांगलं धोरण राबवलेलं आहे. तर ते पण एक चांगली जमेची बाजू आहे. एक शेवटचा प्रश्न माझा असा आहे की भाजीपाला शेतकऱ्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? कारण भाजीपाला सीडमध्येच तुम्ही जास्त काम केले. भाजीपाल्यात तुम्ही एकच सांगू इच्छिल, येणारा काळ भाजीपाला पिकासाठी एक सुवर्णकाळ राहील. सुवर्णकाळ राहील हा या अनुषंगाने म्हणतोय मी, कारण कोविड नंतर प्रत्येक व्यक्तीला चांगलं खाण्याची आणि आरोग्य राहण्याची एक चांगली सवय लागलेली आहे आणि त्या चांगल्या सवयीला भाजीपालाची एक उत्तम असा पर्याय आहे. आणि हे जर पर्याय जर कोणी त्यांना देऊ शकत असेल तर भाजीपाला पीक लागवड करणारा शेतकरीच देऊ शकतो. याच ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो की करत असताना डायव्हर्सिफाईड भाजीपाला तुम्हाला जेवढा जास्त चांगला घेता येईल तेवढा घ्यावा एक. आणि हे करत असताना बियाण्याची चांगली निवड करावी. बियाण्याची निवड करत असताना त्याचा एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि विनंती करू इच्छितो, बियाणे निवडताना चांगली कंपनी पहा, त्या कंपनीचा इतिहास पहा, त्यांचं संशोधन कार्य कितपत होतं, कसं होतं ते पहा आणि जे काही बियाणं तुम्हाला त्यातनं निवडायचं आहे त्या बियाण्याची टेस्टिंग तुमच्या एरियात झालेली आहे का ते पहा. त्याचे प्लॉट स्वतः पाहण्याचा प्रयत्न करा आणि खात्रीशीर ठिकाणाहूनच ते बियाणं विकत घ्या. आणि या अनुषंगाने अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे की ज्या ठिकाणी प्रत्येक कंपनी आपलं चांगलं काम करण्यासाठी तुमच्याकडे येते आणि तुमचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करतात, तर नामांकित कंपन्यांचे जे प्रतिनिधी आहेत चांगले कंपनीचे, जे काही टेक्निकल बॅकग्राऊंडने जे लोक आहेत त्यांचा जास्तीत जास्त कनेक्ट होऊन त्यांचा सल्ला कसा घेता येईल आणि आपलं उत्पन्न वाढवता येईल आणि ते झालेलं उत्पन्न कसं मार्केटला पोहोचता येईल यासाठी सुद्धा त्यांच्याशी संपर्कात राहून त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊन ते पुढण्याचा प्रयत्न करा. आणि याही पुढे जाऊन अजून जर करायचं असेल तर मी असं सांगू इच्छितो की भाजीपाला पिकामध्ये नवीन नवीन तंत्र येत आहेत, प्रक्रिया होण्यासाठी येत आहेत, पर्टिक्युलर प्रोसेसिंगसाठी. काही इंडस्ट्रीशी कनेक्ट होता आलं किंवा स्वतः काय करता आलं तर याचासुद्धा विचार करावा आणि जेणेकरून भाजीपाला मधनं जास्तीत जास्त फायदा कसा तुम्हाला घेता येईल याचा प्रयत्न करावा आणि चांगल्या बियाण्याची निवड करावी. हे सगळ्यात महत्त्वाचं आणि गरजेची गोष्ट आहे. ते पाहावं आणि शेतकरी हा राजा आहे तर राजानं राजासारखं राहून निवड पण राजासारखीच करावी. थँक्यू व्हेरी मच सर, तुम्ही वेळ काढला आणि इथंपर्यंत आला, कारण तुम्ही फार बिझी असताय, बेंगलोरला असताय. ह्या महिन्यामध्ये तुम्ही तर फार फिरतच होता कंटिन्युअसली आणि या एपिसोडसाठी तुम्ही आला आणि सीडबद्दल, बियाणाबद्दल मलाही खूप कळालं, कारण मलाही एवढं माहीत नव्हतं. कारण मी एक शेतकरी आहे, मला फक्त एवढं माहीत आहे की नर्सरीमध्ये जायचं, व्हरायटी सांगायची आणि घ्यायची. पण यापुढे मीही काळजी घेईन, ते ज्या गोष्टी मला आत्ता जेवढ्या कळाल्या बियाणाबद्दल नक्कीच काळजी केली. आणि शेतकऱ्यांना तुम्ही पण काळजी घ्या ह्या सगळ्या गोष्टींची. आत्ता आपण जेवढं जाणून घेतलं की बियाणं कसं तयार होतं, हायब्रिड काय असतं, देसी काय असतं, याचा इतिहास आपण बघितला, खूप साऱ्या गोष्टी बघितल्या मित्रांनो. आजपर्यंत असा मराठीमध्ये एपिसोड नसेल इंटरनेटवर मला वाटते, फक्त बियाणाबद्दल एवढी माहिती. आणि फक्त बियाणाबद्दल एवढी माहिती जर अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची असेल तर हा एपिसोड नक्की शेअर करा. तुम्ही व्हॉट्सअपला शेअर करा, मित्राला शेअर करा, कुठेही शेअर करा, पण शेअर नक्की करा. कारण मातीवर्समध्ये आम्ही हाच प्रयत्न करतोय की जेन्युइन जेवढं आपल्याला भेटेल तिकडून आपण आणतोय इथं मातीवर्समध्ये आणि वेगवेगळे एपिसोड करण्याचा प्रयत्न करतोय. असं नाही की आपण एकाच गोष्टीवर कंटिन्युअसली एपिसोड बनवतोय. खूप नवीन नवीन गेस्ट आपल्या इथं प्लॅटफॉर्मवरती येतात आणि कमेंटमध्ये तुम्ही सांगा की आपल्याला इथं अजून कोण आणायला हवं मातीवर्समध्ये, जेणेकरून शेतीबद्दल अजून आपल्याला अवेअरनेस वाढवता येईल, लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल आणि नवीन नवीन माहिती स्प्रेड करता येईल पटपट, जेणेकरून ज्या गोष्टींमध्ये आपल्याला उशीर होत आहे आणि उशीर होऊन आपलं नुकसान होत आहे आणि एकच गोष्ट आपण परत परत करत आहे, ती न होता नवीन आपल्याला कसं वळता येईल आणि चांगला पैसा कमवता येईल. कारण मूळ हे पैसाच आहे. जर पैसा मिळाला तर आपण सुखी राहणार आणि तरच आपण पुढे जाणार. तर धन्यवाद. भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये मातीवर्स.